नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब उद्यमशील मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. बाजारात की नाही अनेक ब्रँडेड किंवा घरगुती मसाले विकायला असतात. पण म्हणून आपण दरवेळी वेगवेगळ्या ब्रँडचे मसाले विकत घेतो का? तर नाही. आपल्या घरात अनेक वर्ष जो मसाला चालत आलेला आहे तोच आपण वापरतो. या प्रत्येक मसाल्यात काही वेगळेपण असतं का किंवा मसाला मार्केट कसं काम करतं हे प्रश्न देखील कदाचित आपल्याला पडत नाहीत. आज आपण कुणाचा प्रवास जाणून घेणार आहोत माहितीये का? 85 वर्षाहून अधिक काळ मसाला मार्केटमध्ये असणाऱ्या सुप्रसिद्ध खामकर मसाले उद्योग सांभाळणाऱ्या तिसऱ्या पिढीतल्या अमर खामकर यांना. चला तर मग अमर दादांचं अगदी मनापासून स्वागत करूया दिल के करीब उद्यमशील मध्ये. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब उद्यमशील. हा एक नवीन सेगमेंट आहे आणि खास तुमच्यासारख्या एखाद्या उद्योगात मुरलेल्या लोकांसाठी. सो तुम्ही दिल के करीब मुळात बघत असाल ना? बघतोच आहे. किती वर्ष. बरेच शूट्स आमच्या स्टुडिओ इथेच झालेले आहेत आणि बरेचसे इनफॅक्ट हिट दिल के करीब एपिसोड्स आम्ही इथेच शूट केलेत. आणि फुलवा इज अ व्हेरी डिअर फ्रेंड. इकडे आणि ना पॉझिटिव्ह वाइब्स असतात या स्टुडिओमध्ये कायम. आणि हे मी फुलवाला सुद्धा सांगितलं आणि आपल्याकडे जे गेस्ट येतात ना तेही कायम हेच म्हणतात. सो रिच्युअल तुम्हाला माहितीच आहे. भरपूर गिफ्ट्स देऊन तुमचं स्वागत करू आणि त्याच्यानंतर गप्पांना सुरुवात करू. हे भारी. आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि तिने एक खूप छान पुस्तक लिहिले आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे. वन लाईफ मेनी जर्नीज, ओपन सिक्रेट टू अ ब्लिसफुल लाईफ. आणि हे खास तुमच्या लेकीसाठी अस्मासाठी दिले तिने. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. थँक्यू निलिमा अमित. आणि हे जर का आपल्याला विकत घ्यायचं असेल तर Amazonवर अवेलेबल आहे. येस. छान लिहून पण दिले त्यांनी. थँक्यू सो मच. वाचूया आपण. Magic is believing in yourself. If you can do that, you can make anything happen. फार छान लिहिलेलं आहे. नाईस नाईस. रोहन प्रकाशन सुद्धा आपल्या दिल के करीब बरोबर अनेक वर्ष जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी इत्रनामा एक ही कादंबरी आहे जी एका तरुण मुलीची गोष्ट आहे, लव्ह स्टोरी आहे आणि ही अस्माला नक्की आवडेल. सो हे अस्माला द्या तुम्ही. ओके. सगळी पुस्तकं आसमासाठीच आहेत. ती खूप रीड करते, खूप वाचते. त्याच्यामुळे तिला खूप आवडेल. येस. नमस्कार खान. मस्त. आणि RDK 20 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुमच्यासाठी रोहन प्रकाशन कडून आहे 20% डिस्काउंट. फार सुंदर पुस्तक आहे. कलरच मला खूप आवडला. हा ना. इत्रनामा म्हणजे आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण आणि निसर्ग हर्ब्स हा त्यांचा ब्रँड आहे. 100% हर्बल प्रॉडक्ट्स बनवतात त्या. छान पॅकेजिंग. छान ना. तुमच्यासाठी अगरबत्त्या पाठवल्या आणि नॉर्मल ज्या अगरबत्त्या असतात ना त्यापेक्षा जास्त चालतात बरं का या. इम्युनिटीसाठी आणि ऍसिडिटीसाठी 2 सिरप्स आहेत. क्या बात आहे. गरज लागते सगळ्यांना या वयात. आणि हर्बल सोप आहे. वा. सुंदर. आणि मला तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगायला आवडेल की निसर्ग हर्ब्सनी आता एक खूप छान हर्बल टूथपेस्ट लॉन्च केली आहे. प्लीज ट्राय इट. ओके. फार छान. पॅकेजिंग फार सुंदर आहे त्यांचं. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा देशपांडे. प्युरेट नॅचरल्स हा तिचा ब्रँड आहे आणि हे जे सगळे मसाले असतात ना ते पावडर फॉर्म मध्ये आहेत आणि कोल्ड कॉम्प्रेस्ड आहेत. ओ मस्त. ते नवीन शिकायला मिळणार आहे. आत्ता चष्मा वापरू का? नटमेग पावडर आहे ती तुमच्या हातात कुठली आहे? कार्डमम आहे. कार्डमम. ब्लॅक पेपर पावडर आहे.
सुगंध बघा ना त्याचा. तुम्हाला असं काय लागत असेल ना तुमच्या व्यवसायात? पण आपणही बनवतो ना. अच्छा. आपणही बनवतो. कोल्ड कॉम्प्रेस म्हणजे मला असं वाटतं ती डंकावर कुठलेली असावी. आता आय डोंट नो व्हॉट प्रोसेस शी इज युजिंग. हां, हां. पण कोल्ड कॉम्प्रेस इज द ओनली थिंग विच आय थिंक टी मसाला त्यांना आहे. विचारलं पाहिजे. कोल्ड कॉम्प्रेस म्हणजे काय? त्यांचा नंबर मी तुम्हाला देते. इनफॅक्ट त्यांनी तुम्हाला निरोप पाठवला, की तुम्हाला जर का मोठ्या प्रमाणात जर का हे सगळे मसाले हवे असतील, तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. हो, तर मला त्या म्हणाल्या होत्या की ह्या खूप ते लोक ह्यांना सप्लाय करतात आपल्या मेडिसिनल हर्ब्स आणि मेडिसिनल पावडर्स. ते आपल्या औषधी ज्यांचे फ्लेवरिंग्स हां, असतात हां, ना, हां, हां, हां. त्यांना ते सप्लाय करतात. अच्छा, असं अच्छा, त्यामुळे अच्छा, अच्छा. माझ्यामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ते खूप जास्ती लागत असते. अच्छा. छान मस्त पॅकेजिंग पाठवलं त्यांनी. थँक्यू येस. त्यांचा नंबर देते तुम्हाला. येस. हां. तर फार छान. मला त्यांना भेटायला आवडेल येस. आणि काय प्रोसेस करतात ते बघायला आवडेल. येस, येस. आज मज्जा आहे. हो. बरं, सरिता पेडणेकर अतिशय दिल के करीब मैत्रीण वन्स अगेन. ओके. शाकूज हा तिचा ब्रँड आहे. ओके. पार्लेकर आहे ती. ओ आणि तुमच्यासाठी एक पर्सनलाइज्ड गिफ्ट पाठवलंय तिने. देवा. हां. अय्या, पाकिटच पाकिट. हे बघा ना, नाव पैसे लिहिलंय. ठेवायचे कुठे आणि नावात सगळ्यावर सकट. नाव. हो, नाईस कमाल. ना? क्यूट. फार मस्त. हो, छानच आहे. तिच्या लेदरची क्वालिटी सुद्धा खूप छान असते हां. मस्त, छानच. म्हणजे लगेच हातात घेतल्यावरच फील कळतं. खूप छान. पेडणेकर ना? हो, सरिता पेडणेकर. हा, हे आमचे बहुतेक मराठी व्यापारी मंडळातले आहेत. असणार. नाही नाही, आहेतच. हां, ते हां. आमचे चेअरमन आहेत पेडणेकर अच्छा. साहेब. हा, येस. अजून एक आहे का? अरे देवा, येस, भरपूर आहेत. खरवस. चला आपण सगळे इकडेच खाऊया. पण हा खास तुमच्यासाठी आहे. सहज हवन एंटरप्राइज नावाचा ब्रँड आहे अद्वैत बापट यांचा आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला हा खरवस आहे. आज फुलवा खामकर खुश होतील. ओके, मग हे कुठले? हे इथलेत समोरचे. तुम्हीच आहात का बापट साहेब? वा, बापट साहेब आमचे कॅमेरामॅन आहेत आणि सगळ्या या कॅमेरा युनिटचे इन्चार्ज आहेत. फार मस्त. थँक्यू बापट साहेब. बरं, सगळ्यांची डिमांड आहे की अद्वैत बापट आम्हाला एकदा बघायचे. सो काय म्हणणं आहे तुमचं अद्वैत बापट ह्यावर? म्हणजे का नाही बघायचं अद्वैत बापटांना? काय माहिती, सगळे कमेंट्स मध्ये सतत येत आहे की आम्हाला दाखवा म्हणून अद्वैत बापट कोण आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? मनीषा ताई, तुमचं काय म्हणणं आहे यावर? अजिबात नाही म्हणतायत त्या. नाही नाही, अद्वैत बापटांना बघायलाच पाहिजे. अद्वैत बापट असे माझ्यासारखेच टीका लावलेले छान ग्रहस्थ आहेत. आज दाढी केलेली नाहीये त्यामुळे थोडेसे वाईट. मला माझ्या बायकोने सांगितलं दाढी करून जा. तर दाढी करून मी आलोय, ते नाही आले नाहीयेत. बरं, ऐका ना, कमेंट मध्ये सांगा ना किती लोकांना खरंच बघायचं अद्वैत बापटना. सो निशांत आवळे नावाचे आणखीन एक आपले दिल के करीब मित्र आहेत, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. आणि माझं काय म्हणणं आहे की फुलवाला घेऊन जा, कारण ही हनीमून कलेक्शनची बॅग आहे. अच्छा, असं आहे का? ओके. हनीमून म्हणजे 50, आमच्या लग्नाला झाले किती 30-26 वर्ष, अजून हनीमून करायला जायचंच ना. चला, थँक्यू. आणि दादा, या सगळ्या बॅग्स वरती त्यांनी 35% डिस्काउंट ठेवलाय दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. त्यांना माहितीच आहे. सो आता गप्पांना सुरुवात करू शकतो. त्याआधी मला एक नक्की सांगायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना की मध्ये एक कमेंट अशी होती की याला काय अर्थ आहे, गिफ्ट तुम्हीच असे ओपन वगैरे करून देता. तर मला म्हणजे गिफ्टिंग म्हणजे गिफ्ट घेताना पेक्षा हे गिफ्ट देताना मलाच खूप आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. सो सॉरी, हे कदाचित माझ्याकडून होत असेल की गिफ्ट मीच उघडते आणि देते. आता पण मी तसंच केलं ना, मजा वाटते ते हां, तर मलाच खूप आनंद होतो. सो सॉरी, तुम्हाला जर का त्याबद्दल वाईट वाटलं असेल तर मी आय विल ट्राय नॉट टू डू इट, पण मी प्रॉमिस नाही करू शकत. ओके, सो गप्पांना सुरुवात करूया. येस. मसाला मार्केट बद्दल आपण नक्कीच बोलूया, पण त्याआधी खामकर मसाले याची सुरुवात कधी झाली, कोणी केली, याबद्दल माहिती देऊ शकाल का? नक्कीच. आमचे आजोबा होते रघुनाथ भिकाजी खामकर. हे 1937
लॉकडाऊनच्या अगोदर हम्म. मुंबईत आले आणि ते आमचं घर होतं तारदेवला छोटंसं. त्यावेळेला आजोबांनीच घेतलं होतं की भाड्याने होतं, आय नॉट शुअर, पण अजूनही ते घर आहे तिथे. अच्छा. तर तारदेवला आजोबांनी घर घेतलं आणि मग ते खोबरं त्यावेळेला ना गलबतातून यायचं, म्हणजे ह्याच्यातून बोटीतून यायचं हा हा. आणि ते डॉकला जायचे काहीतरी काम करायला. तर ते त्यावेळेला सुकं खोबरं हे आपल्या मुंबईत केरळावरून असं मोठ्या बोटीने आल्या कारणाने तर ते मग असं व्यवसाय करायचे की बोटीतलं खोबरं एक टोपलीभर, कारण त्यांच्याकडे फार काही पैसे नव्हते, टोपलीभर खोबरं घ्यायचे आणि ते विकायचं कुठे, तर मिल वस्तीत विकायला पाहिजे म्हणून ते लालबागला पोर्ट म्हणजे भाऊचा धक्का ते लालबाग हे जवळ चालत असायचं आणि त्याच्या आजूबाजूला मिल असायच्या म्हणून ते तिथे येऊन बसून विकायचे. तर हा त्यांचा स्टार्टिंगचा प्रवास. मग एक खोबऱ्याचं टोपला पासून गोणींपासून गोण्यांपासून मग ट्रकच्या ट्रक मागवणं, इथवर आमची सुरुवात आजोबांनी केली. आणि मग पहिलं दुकान म्हणजे जिकडे आज माझे वडील बसतात, म्हणजे खामकर खूप आहेत पण आमचं 1992 ला सगळे व्यवसाय प्रत्येकानी भावांनी विभागून घेतले इन गुड फेथ. अजूनही सगळे रात्री दारू प्यायला एकत्रच बसतात. हा, पण गप्पा मारताना म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट व्यवसायात सगळी जेव्हा बोलतो आपण तेव्हा आमच्यात जरी धंद्याचे वरती खालती असतील पण घरगुती संबंध अजूनही सगळ्यांचे खूप छान आहेत. गॉड्स ग्रेस ते महत्वाचं. हा, म्हणजे गॉड्स ग्रेस तेच सांगतो की एवढं सगळं असून सुद्धा की मग आजोबांनी ते दुकान आमचं पहिलं घेतलं, त्याला वखार म्हणायचे. आणि मग तसं मग ते दुकानाचं मोठा डोलारा झाला, आजोबांना मुलं झाली, म्हणजे तिकडे आम्ही लालबागला एक घर घेतलं. मग आजोबांनी त्यांच्या भावांना बोलवलं, असे 3 भाऊ आले, मग 3 भावांनी 3 दुकानं घेतली. असा तो खामकर हा मसाल्याचा व्यवसाय सुरू झाला. आम्ही पाऊंडिंग करायचो, म्हणजे आत्ता कसे आम्ही मसाले विकतो डायरेक्ट रेडीमेड, तेव्हा आम्ही मसाले डायरेक्ट विकायचो नाही. आम्ही तेव्हा फक्त अख्खे जिन्नस लोक येऊन घेऊन जायची. समजा आता स्पेशलाइज, आत्ता आपण त्याला स्पेशलाइज मसाले म्हणतो, पण त्यावेळेला तसं काही नसायचं. प्रत्येक बाई यायची, आम्हाला वेगवेगळा मसाला द्या आणि मग त्या मसाला कुटून घ्यायच्या आपापल्या घरी जाऊन. तुमच्याकडून नाही? हा, आमच्याकडनं, पण मसाले कुटायची यंत्रणा आमच्याकडे नव्हती. तेच म्हणजे कुठून तुमच्याकडून नाही, त्या घरी घेऊन. तेव्हा डेट काढलेली मिरची हा प्रकारच नव्हता. डेटवाली मिरची मग घरी जाऊन साफ करणं, उन्हात घालणं. म्हणून बायकांचं असं म्हणणं आहे की आम्ही मे मध्ये मसाले करतो. मग ते सुट्टी असायची ना त्यावेळेला, ज्या वेळेला मुलांना सुट्टी, वर्षभराचे मसाले त्यावेळेला त्या बायका करायच्या. एप्रिल मे ह्या दरम्यान आजही मसाले लोकांचं असं हे आहे, समज आहे की त्या दरम्यानच मसाले करतात, असं काही नाहीये. तर तो ट्रेंड झाला की असं करणं आणि त्यामुळे तसा तो व्यवसाय झाला. तर आजोबांनी केला, मग काका आले. त्या म्हणजे आमचे दुसरे एक मोठे काका होते, त्यांचा मुलगा, त्यांनी काय केलं, त्यांनी त्यावेळेला त्यांची फॅमिली, आता फॅमिलीज मोठ्या मोठ्या झाल्या. आता माझ्या आजोबांना 5 मुलं, मग त्यांच्या काकांना म्हणजे त्यांच्या भावाला 3च मुलं, 2च मुलं. ज्यांच्याकडे कमी फॅमिली होती, छोटी फॅमिली, त्यांना एक्सपान्शनला जास्ती वेळ झाला, पटकन मिळालं. त्यांच्यातले एक काका होते, विजनरी होते. त्यांनी छान वाशीला हे फॅक्टरी सुरू केली आणि दॅट इज हाऊ खामकरांचं नाव खूप छान, म्हणजे पावडर फॉर्म मध्ये खामकर यायला लागले. म्हणजे जर आपण लहान असताना बघितलं तर खामकर टीव्हीवर ऍड यायची. सो दॅट इज दॅट खामकर, म्हणजे जगदीश खामकर म्हणून मी नाव पण घेऊ शकतो त्यांचं, की त्यांनी हे खूप विजनरी पाऊल उचललं आणि त्याच्यात त्यांनी ते खूप छान एक्सपांड केलं, खूप वर्ल्ड वाईड नेलं. त्यांनी स्टार्टेड विथ पिकल्स, म्हणजे या पद्धतीने. आणि आम्ही म्हणजे ऍज अ खामकर बेस दुकानातच रिटेल करत राहिलो. सो दुकानातलं रिटेल करत मग 1992 मध्ये सगळेच भाऊ वेगवेगळे झाले, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कामं करू लागले. तर जेव्हा आम्ही दुकानात राहिलो तर दुकानात आम्हाला एक अनुभवलं की आपण रिटेल विकतो, आणि तेव्हाही आम्ही रिटेलच विकायचो. सगळी जिन्नस, पावडर नाही विकायचो. अण्णा आम्हाला आणून द्यायची पावडर्स, की पावडर आपल्या फॅक्टरीतून येत आहेत, तुम्ही करा. सो तशा पद्धतीने ते ग्रो होत गेलो आम्ही. काही रिटेल, अण्णा एकटे म्हणजे फॉर हिज फॅमिली, फॅमिलीज वर डिफरंट, रघुनाथ भिकाजी, पुंडलिक भिकाजी,
मामन पिकाची, इट केम लाईक दॅट. अच्छा. सो फॉर हिज फॅमिली हा. पावडर्स तिकडनं यायला लागली. हा, हा, हा. मग आम्ही आता तिकडे पावडर विकायला लागली की हम्म. ते लक्षात आलं की पावडर फॉर्मेशन मध्ये हा. काम होतंय, हा. चांगलं काम होतंय, मग आम्ही पावडर पण बनवायला लागलो. अच्छा. सो इट केम लाईक दिस. आता मग ह्या पावडर्स वर विश्वास बसवायला किती वेळ लागला? मी तेच सांगतोय की हा. आता जे पावडर्स आपण बनवतो हा, हा. तर ते आता आपण प्रत्येकाचे वेगवेगळे ब्रँड आहेत. हम्म. आमचा अशोक खामकर म्हणजे एके, हम्म. आम्ही असं म्हणतो एके म्हणजे एक नंबर, हम्म. हा, हा. एके नंबर अच्छा. म्हणतो. वा, वा, वा. त्याचं कारण कसं आहे की आता पावडर्स जेव्हा आम्ही करायला लागलो तर लोकांना विश्वास पटकन बसला पाहिजे ना की पावडर्स चांगले आहेत की नाही आहेत. हम्म. तर मग आम्ही आपलं प्रत्येकाशी बोलून की फॉर एक्झाम्पल कुठलाही धंदा ना खरं सांगायचं तर फक्त रिलेशनवर असतो. हम्म. आज आपण इथे बसलोय ते सुद्धा एका रिलेशनवर आहे. तुम्ही फुलवाकडे यायला लागलात, हम्म. त्याच्यानंतर मग तुम्हाला लक्षात आलं की अमर आहे आणि धंदा करतोय, चांगला करतोय, व्यवसाय हम्म. चांगला करतोय. ह्या व्यवसायातूनच म्हणजे ह्या संबंधातूनच व्यवसाय वाढलेला आहे हम्म. आमचाही. हम्म. आणि आजही तो जो व्यवसाय आहे तो फक्त संबंधातून आहे. हम्म. म्हणजे तुम्ही जे म्हणालात पावडरचा विश्वास कसा बसतो, काय बसतो, हम्म. हा लोकांना की हा माणूस खोटं करणार नाही, हम्म. जेन्युइननेस आहे, त्याच्यात ते पावडर विकले गेले, सुरू झाले हम्म. आणि इट हॅपन. अच्छा. वा. एखादा धंदा सुरू करायचा असं आपण मनात आणतो आणि लगेच तो सुरू होतो असं नसतं. त्याबद्दल त्या धंद्याचा अभ्यास करावा लागतो आपल्याला. त्याच्यात खूप आव्हानं येऊ शकतात, अडथळे येऊ शकतात. तर तसं तुमच्या बाबतीत काही झालं का, घडलं का? हो, म्हणजे घडणारच. आता फॉर एक्झाम्पल माझ्या बाबतीत जर सांगायला गेलो तर माझ्या वडिलांचं ऑलरेडी दुकान होतं. म्हणजे मी 1 करोड लोकांपेक्षा ऑलरेडी पुढे होतो. गुड फॉर मी. पण असं नाहीये की मी नुसता बसलोय आणि मला काम झालंय. बरोबर. होत नाही. देर आर फायनान्शियल प्रॉब्लेम्स, देर आर सम अदर प्रॉब्लेम्स. खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने आव्हानं असतात. तर सगळ्यात मेजर आव्हान जसं मी मगाशी बोललो की ते संबंध जपणे. जी जुनी पिढी आहे हा काय करणार आहे किंवा ही मुलं नवीन पिढी जेव्हा येते तेव्हा एखाद्या जुन्या पिढीनी नवीन पिढीला एक्सेप्ट करणं आणि ती जी लोक आहेत जी आपलं कस्टमर आहे. तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही जर सुद्धा अनुभवलं असेल, जर एखाद्या दुकानात तुम्ही रेग्युलर जात असाल तर तुम्ही जर तो माणूस नसेल ना तर कदाचित तुम्ही दुसऱ्या दिवशी जाता. बरोबर. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुमचं ब्युटी पार्लर सुद्धा तो माणूस नसेल तर यू डोंट गो. बरोबर. सो दॅट इज द ट्रस्ट विच यू हॅव. म्हणजे त्या माणसाने तुमच्यावर आणि तुम्ही त्याच्यावर ठेवलेला इतके वर्षाचा दोघांचाही येणार रॅपो की त्यांनी तो ट्रस्ट निर्माण केला आणि तुम्ही त्या माणसाकडे जाताय म्हणजे त्या माणसावर तुमचा विश्वास आहे. एक छोटीशी गोष्ट फक्त सांगते, आता पटकन आठवली म्हणून तुम्हाला इंटरप्ट करते. एक आमच्या एरियामध्ये अतिशय नावाजलेला खूप छान माल विकणारा खूप चांगला वाणी आहे. त्याचं नाव नाही सांगत आता, मोठं नाव आहे ते. पण केवळ तो नीट बोलत नाही आणि उद्धटपणे बोलतो म्हणून मी बाजूच्या वाण्याकडे जाते ज्याच्याकडे माल फार बरा नसतो. पण मला ना कुठेतरी असं वाटतं की नाही आपलेपणा असावा किंवा आपुलकी. करेक्ट. आणि म्हणून मी वर्षानुवर्ष त्याच माणसाकडे जायचं. तो माल थोडं कमी विकतो पण खूप छान बोलतो, रिलेशन खूप छान टिकवून ठेवतो. दिस इज वेल. पण तसं नाही, आमच्या दुकानात चांगली क्वालिटी मिळते ते मला माहितीच आहे आणि आम्ही माणुसकी जपतो. म्हणून आज ना मी खूप आहेत आमच्या आता मी का वेगळं सांगतोय तुम्हाला की खामकर खूप आहेत पण एके फक्त एकच आहे असं आहे. तर आणि त्याचं कारण पण आहे, माझे वडील आहे ना आज 78 इयर्स ओल्ड आहेत, अशोक खामकर. तर तुम्ही जर आमच्या दुकानात जर आलात ना तर सकाळी बसलेले असतात 8:30-9 ला. सकाळी दुकानात असतात म्हणजे असतात. मग एक जण येतो, शशी काका म्हणून आहेत, ते येणार, ते काय आणलंय तो विचारणार चहा झालाय. म्हणजे आमच्या दुकानात चहा होतो प्रॉपर. आमच्या दुकानात आमच्या समोरच्या भाजीवाल्यांसाठी कोणाला कधी विचारा, समोरच्या भाजीवाल्यांसाठी कधी बाजूच्या दुकानात चहा झालाय का नाही मग ते येतात चहा झालाय का. आमच्या दुकानात चहा होतो. म्हणजे जवळजवळ 1 लिटर दुधाचा म्हणजे 2 लिटर चहा होतो सकाळी. आणि तो थर्मास आणलाय. किती वाजता? 9:30 वाजता या तुम्ही नक्की. तर
दर सकाळी मग शशी काका म्हणा चहा झालाय, हो. परत तो आणणार घरची भजी, अरे वा. आणि 2 जण म्हातारे बसून खाणार भजी. परत ते सगळेजण वाट बघत असतात शशी काका कधी येतात. अच्छा. म्हणजे अशा छान छान मग शशी काका गेले की दुसरं कोणतरी येणार. पप्पांच्या बाजूला म्हणून आम्ही हेच ठेवलंय की धंदा करू नका, गप्पा मारा, आम्ही आपलं बघतो. बरोबर बरोबर बरोबर. तसं आणि हे रिलेशन्स त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. आता तेच सांगतोय, सेकंड जनरेशनला म्हणजे फर्स्ट जनरेशनला सेकंड जनरेशन हा करणार की नाही, हा जो असतो ना तो आम्हाला खूप फेस करावा लागतो ऍज अ सेकंड जनरेशन. बरोबर. मग ते संबंध तसे ठेवणं, तसं वागणं, त्या निमित्ताने मग कस्टमर येतात. म्हणजे इव्हन सांगतो, बिलं सुद्धा जेव्हा आम्ही आता मसाल्याची बिलं बनवतो, म्हणजे आमच्याकडे स्पेशलायझेशन काय आहे की तुम्ही तुमच्या आईची रेसिपी घेऊन येता आणि मग ती आम्ही बनवून देतो. बरोबर. खूप लोक लांबून लांबून माझ्या आईची रेसिपी, माझं हे किंवा असं, हे पूर्वापर आम्ही करत होतो. आता आम्ही त्याच पद्धतीने मसालेही बनवून रेडीमेड पण विकतो. पण तरी लोक आजही म्हणतात नाही नाही आम्हाला आमच्या समोर बसवा, काही करत नाही. ते बाहेर पासून गप्पाच मारत असतात, हात डंक कुठत असतो. पण तरी पण त्यांच्या सायकोलॉजी मध्ये असतं नाही नाही आम्ही करून घेतलं, सगळं आम्ही करतो. पण ते म्हणतात आम्ही केलं, ओके, वी आर व्हेरी हॅपी विथ दॅट. पण ती जी सायकोलॉजी की माझ्या आजीचा मसाला परत तो ह्याच माणसाने बरोबर देणार, बरोबर, हाच माणूस देणार. बरोबर. तर ती सायकोलॉजी म्हणजे फॉर एक्झाम्पल आता फुलवा आमची जाते कुठल्या तरी सोनाराकडे नावाजलेला सोनार, पण एवढं मोठं दुकान आहे, एवढी माणसं आहेत, पण जर तो नसलेला नव्हता मग मी आज नाही केलं. म्हणजे तो बोलल्याशिवाय, जसं तुम्ही आता म्हणलात की तो समोरचा माणूस बोलल्याशिवाय, तो जो ट्रस्ट आहे सेकंड पिढीला, जो आपण बॉन्डिंग म्हणतो जुन्या पिढीचं फर्स्ट पिढी, आणि मग त्यांच्या घरातल्याच, म्हणजे माझ्याकडे आता जसं मी थर्ड पिढीतला आहे तसं माझ्याकडे थर्ड पिढीतलं गिऱ्हाईक आहे. हेच म्हणजे खूप कौतुक आहे आम्हाला की आम्ही ते जपलंय. थर्ड पिढी म्हणजे आमच्याकडे अगदी इन्सेप्शन पासूनची गिऱ्हाईक आजही आहेत आणि ती येतात. दॅट इज कस्टमर लॉयल्टी टू अस आणि आवर लॉयल्टी टू देम, की डोळे झाकून येणं आणि काम करणं. हे दिस इज व्हॉट वी फील ऍज अ शॉप. आणि नंतर आता आम्ही जेव्हा मसाले एक्सपोर्ट करतो किंवा आम्ही जेव्हा मसाले बनवतो कुटतो तेव्हा हे भान ठेवतो की ती क्वालिटी मेंटेनच केली पाहिजे. पण सुरुवातीला ज्याला आपण टीदिंग प्रॉब्लेम्स म्हणतो, सो तुम्ही जेव्हा व्यवसाय हातात घेतला तेव्हा काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागले का? असं फार म्हणजे माझ्यासाठी इट वॉज लाईक म्हणजे मी लहानपणापासून वडिलांना बघत होतो आणि आम्ही लहानपणापासून दुकानात जातोय असं नाहीये. सो वी नो की काय आहे काय नाही आणि काय चाललंय. म्हणजे वडील जर गल्ल्यावर बसले तर आम्ही मागे बसायचो. आजही मी मागे बसतो, मी गल्ल्यावर बसत नाही. म्हणजे का की जस्ट मॅनेजमेंटला आपल्याला कारण खूप कस्टमर असतात आणि कॅश इन्व्हॉल्ड आहे. पहिली तर खूप कॅश, आता तर बऱ्याच जीपे म्हणजे, पण पहिलं खूप कॅशचं इन्व्हॉल्वमेंट असायचं. त्यामुळे माणसं काय करतायत अजूनही लोक फसवायला येतात. म्हणजे कधी कधी सरळ बाई पैसे दिले म्हणून सांगते आणि दिलेले नसतात किंवा खूप इझी चोऱ्या होतात. माझ्याकडे तर व्हिडिओज पण आहेत चोरी केलेल्याचे. पण कधी कधी आपण लेट गो करतो. कधी कधी गरीब बाई असते, आपण बघतो की बाबा 4 गोष्टी घेतल्या आहेत, 1 गोष्टी पिशवीत टाकली आहे आणि मग ते बिलिंग करताना आपण आमच्या माणसाने लिहिलं नाही आहे, मग आम्ही ती गेल्यानंतर सांगतो हे टाकलं तिने, तू बघितलंस का. आणि ती बाई गरीब होती, मला आपल्याला माहिती आहे. पण नेक्स्ट टाइम वेन शी कम्स वी अवॉइड हर, की वी आर बीइंग व्हेरी कन्झर्वेटिव्ह. कारण तिचा व्हिडिओ असतो, फोटो असतो, हे असतं आमच्याकडे. लोकांना असं वाटतं की बघत नाही, हे चोर. कधी कधी आपण लेट गो करतो कधी कधी. तर ह्या अडचणी सगळ्या आम्हाला लहानपणापासून बघितल्यामुळे, या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणापासून अनुभवल्यामुळे ते आम्हाला जमतं. म्हणजे आता हळूहळू हळूहळू वी गेट अक्वाइंटेड आपण म्हणतो आणि सतर्क राहावं लागतं 100%. नाहीतर चोरी. कारण एखादा माणूस तुमच्या समोरची लवंग अशी मुठभर घेऊन बघितली आहेत आम्ही, असं घेतो बोलता 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 आणि हळूहळू खिशात टाकतो. लवंग एवढी मुठभर इज 50 ग्रॅम लवंग, हो डायरेक्ट 100 रुपये गेले तुमचे. दॅट इज अ बिग म्हणजे ती क्वेस्ट आहे की एक माणूस पाठी बसून लक्ष देणं. आता आमच्याकडे 2 बायका असतात पाठी पॅकिंग करायला, त्यांना स्ट्रिक्टली सांगितले की लक्ष देत राहा. मग तेव्हा पॅकिंग करता करता त्यांची नजर इकडे तिकडे जाईल, गिऱ्हाईकाशी बोलत असतात. बोलत असल्यामुळे वेळ जात नाही. सो प्रत्येकाचं दुकानाचं ना प्रत्येकाचं ओरिएंटेशन असतं, काय करायचं काय नाही. म्हणजे माझं ओरिएंटेशन ह्या पद्धतीचं आहे, दुसऱ्याचं दुसरं. एव्हरीबडी इज डुईंग द सेम थिंग पण इन अ डिफरंट वे. आता स्टाफ सांभाळणं, स्टाफ मेंटेन करणं किंवा स्टाफ ट्रेन करणं या बाबतीत काय खूप मोठा जॉब आहे. ना?
म्हणजे HR पण आपणच, हा. सगळं आपणच. तर ते होतं. आता इव्हेंच्युअली आपण जेव्हा तिकडे बसतो तेव्हा स्टाफशी जर तुम्ही चांगले वागलात तरच स्टाफ तुमच्याशी चांगला. माझ्याकडे आज 20-20 वर्ष स्टाफ आहे. 20 वर्ष इज अ अकम्प्लिशमेंट. म्हणजे 3-4 जण तर माझ्याकडे माझ्या मते 1992 पासून आहेत. जेव्हापासून आम्ही वेगळे झालो 1992 पासून अजूनपर्यंत तीच माणसं आहेत. मग मला असं वाटतं ज्या दुकानात मी बघतो जिकडे जुनी माणसं आहेत, म्हणजे मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत, आस्वाद आहे, प्रकाश आहे, आमची दुकानं आहेत, जुने काका आहेत, म्हणजे मी लहान असल्यापासूनचे ते काका आहेत टोपीवाले, तर ते असले तरच मजा येते. आणि आपण आहोत, आमच्याकडे आहेत जुने लोक, विचारतात ते जुने काका कुठे गेले. दॅट इज द म्हणजे जेव्हा माणसं ज्यांच्याकडे एवढी जुनी जुनी राहतात त्यांच्यावरती विश्वास पटकन बसतो. नाही, त्यांचे मालक हे जेन्युइनच असतात. खरंय. पण हे मला अनुभवातून कळतंय. दादा, आपण जेव्हा कच्चा माल विकत घेतो त्यात सुद्धा अभ्यास लागतो ना खूप. हा. आणि कधी असं झालंय का की त्या बाबतीत तुम्हाला कोणी फसवलंय किंवा तिथे काय चॅलेंजेस आलेत का? हो, होतं ना, खूप ठिकाणी होतं. म्हणजे आता मी मुंबई मार्केट म्हणा, दाखवतात कधी कधी एक गोष्ट आणि देतात एक गोष्ट, येते आपल्या दुकानात एक, म्हणजे दोन्ही टॅली करायला कसं असतं, लालच मिरची आहे, लालच गोष्टी आहेत, तर ते तुम्ही लगेच, तुम्हाला एवढं ते कळलं पाहिजे, एवढा तुमचा अभ्यास असला पाहिजे. जो आता तुम्ही मध्ये एक शब्द वापरलात की मसाल्याचं हे, तर मला ना 1998 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया ह्याच्यात त्यांनी एकदा बोलवलं होतं आणि मग त्यांनी मला मिरच्यांबद्दल काही विचारलं होतं. तेव्हा त्यांनी मला लेबल दिलं होतं किंग ऑफ स्पायसेस म्हणून. हे लेबल आलं होतं त्यांच्याकडनं, इट इज नॉट एनिथिंग, पण त्यावेळेला त्यांना खूप अप्रूप वाटलं की ह्यांनी ह्या सगळ्या मिरच्या कशा काय पद्धतशीर आम्ही हे आणून दिली, ते आणून दिली, म्हणजे असं. तो मला मिरच्यांबद्दल खूप, म्हणजे आजही काही सौदे होतात मोठे मोठे ना, तेव्हा मला फोन करतात, अमर लेने का की नाही लेने का. आज काही मिरची लोणचीवाले आहेत, आमचे मित्र आहेत, तर ते मला फोन करतात, अमर मी मिरची घेऊ की नको घेऊ. तर माझा हा जो पहिल्यापासूनचा अभ्यास आहे, म्हणजे आज जर भूत जलोकिया पाहिजे जी आपल्या महाराष्ट्रात माझ्याच दुकानात फक्त मिळते, काय भूत जलोकिया म्हणून मिरची आहे, घोस्ट पेपर्स म्हणून एक मिरची आहे, तर ते बरेचसे लोक ते भूत जलोकिया बघायला येतात, कारण पैसे हा विषय नाही आहे. ती आसामवरनं इकडे 3 प्रकारे तिकडे ती बनते, तर ती आपल्याकडे बेस्ट क्वालिटी येते, पण ती येते आणि आपण ती विकतो. बरं, विकली नाही गेली तरी ती ठेवतो, ह्याच्यातच मजा आहे. म्हणजे ती खूप तिखट असते आणि आपली लोक कोणी वापरत नाहीत. मग कोण वापरतं ते? जरा आता काही बायका येतात, मसाला तिखटच नाही झाला, मग एक मिरची द्यायची, सांगायचं 25 रुपयाची मिरची आहे, अख्ख्या मसाल्यात टाका. ती खूप तिखट असते, खूप म्हणजे खूप तिखट असते. यू कॅनॉट जस्ट ईट दॅट मिरची अशी. आणि इव्हन ठेचून सुद्धा तुम्ही ती मिरची अशी नुसती पावडर किंवा अशी टाकली तर खूप तिखट असते. पण ती मिरची आहे, म्हणजे आता कर्नाटक आहे, आंध्र आहे, या मिरच्या प्रोड्युसिंग सिटीज आहे, स्टेट्स आहेत, तर आम्ही जातो. तर मी जातो, आता गुंटूरला गेलो, मी आंध्राला गेलो, म्हणजे ह्याला बेडगीला गेलो, तर दीज आर द मार्केट्स, सो त्या मार्केटमध्ये जाऊन मी अभ्यास, जेव्हा माझी रिटेल, मी पहिला माणूस असेल जो रिटेलला माल विकतोय पण जातोय खरेदी करायला मेन मार्केटमध्ये. म्हणजे जेव्हा अलाउडही नव्हतं, जेव्हा डायरेक्ट आणणं अलाउडही नव्हतं, तेव्हा आम्ही मार्केटमध्ये एपीएमसी मध्ये प्रॉपर बाकायदा माल आणायचो, एपीएमसी टॅक्स भरायचो, आणि एपीएमसी टॅक्स ज्या दुकानदाराकडे जायचा तो दुकानदाराला आम्ही एपीएमसी टॅक्स भरायचो आणि मग ती आम्ही मिरची कोल्डमध्ये ठेवायचो. आय वॉज डुईंग दॅट टाइम, कारण का मला ती क्वालिटी, आपल्या इथेही क्वालिटी मिळते नो डाऊट, पण एक मजा असते एका ठिकाणी जाऊन, एका एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये जिकडे रोजच्या 5-5 लाख गुणी येत आहेत, 2-2 लाख गुणी येत आहेत मिरचीच्या, त्या मार्केटमध्ये जाऊन आपली मिरची, आपल्याला जी आपल्या रिटेल कस्टमरला लागणारी क्वालिटी आहे ती पिकअप करणं. रेट जास्ती काही फरक नसेल, 5-1% चा फरक असेल रेटमध्ये, पण ती तिकडे जाऊन सोर्स करणं इज इटसेल्फ अ ब्युटिफुल टास्क आणि ब्युटिफुल एक्सपिरियन्स, विच आय थिंक मला तो मिळतो, किंवा मला ते आहे खाद्य. बेडगी आहे म्हणा, गुंटूरला तर अशी गोष्ट झाली, एक बोमिडाला म्हणून खूप मोठी कंपनी आहे, म्हणजे दे आर
इन रिलेशनशिप विथ जीव्हीकेज, म्हणजे जीव्हीके ताज जीव्हीके. तर त्यांचं खूप मोठं टबॅकोचं फार्म आहे, खूप मोठं म्हणजे खूप मोठी इंडस्ट्री आहे त्यांची. तर दे आर ऑल्सो वन ऑफ द ट्रेडर्स ऑफ चिलीज. त्यांना चायनाला ते रेग्युलर चिलीज एक्सपोर्ट करत होते. तर कोणीतरी मला त्यांचा सोर्स दिला की दे हॅव वन ऑफ द बेस्ट ब्रोकर्स, तर तू त्यांच्याकडे जा. तर मी त्या ब्रोकर, कारण त्यांच्याशी कसं भेटणार, तो खूप मोठा माणूस आहे. तर मी त्या ब्रोकरला फोन केला की सर ऐसा ऐसा है, तो आप करोगे क्या काम, मेरे को ज्यादा नहीं लगता है, ज्यादा से ज्यादा 5 टन माल लगेगा. पर तो ब्रोकर 200 टनचा धंदा करतो, 5 टनचा. बोला आइए जी आप गुंटूर आइए, फिर देखेंगे. तर मी गुंटूरला गेलो आणि भेटलो त्याला. तो सकाळी बोलला 5 बजे मार्केट का ट्रेडिंग चालू होगा. तो मी बरोबर 5ला पोचलो मार्केटला. 5 साडेपाच तो फिरतोय, तो खरेदी करतोय. तो ये अच्छा नहीं लगा, मला नहीं अच्छा लगा, नहीं अच्छा लगा. बरं 7:30-8 वाजता. आणि हे फक्त बघून? हा बघून म्हणजे आम्हाला आता ते नजर बसली आहे ना. तर 7:30-8 वाजता एक लॉट आम्ही बघितला. जवळजवळ 3 टनचा लॉट होता. तर म्हटलं गोणीफाड बघ, चेक कर. म्हटलं हा लॉट पाहिजे. तो बोलला ये लॉट कैसा चलेगा आपको. म्हटलं यही लॉट चाहिए. खोलो, बाहेर निघालो. तर मग त्यांनी एक 10 गोणी बाहेर काढतात. ते काय करतात, शेतकरी बिचारे घेऊन येतात आणि मग ते पूर्ण गोण फाडली जाते आणि पूर्ण काय भरलंय आत ह्याचं चेकिंग असतं. हा मग ते नीट माल चेक केला, यही चाहिए माल. तो म्हणतो इसका म्हणजे सुकवणी म्हणतो आपण, मिरची सुकवणी कशी आहे, 30% आहे, 40%, त्या पद्धतीने आपलं हीच पाहिजे. मग तो बघितलं वगैरे त्यांनी आणि सगळा 3 टन माल. म्हटलं ये मेरे को दंडी निकालने को भेजो. मतलब सेठ इसका रेट ज्यादा है. मतलब हाँ चलेगा ना, मेरे को रिटेल में बेचने का है, कहाँ होलसेल में, कहाँ पीस के भेजने का है. तर म्हटलं आप रिटेल, तेव्हापर्यंत त्याला माहिती नव्हतं की मी रिटेलला विकणार आहे. तर म्हटलं आप ये 3 टन मिर्ची, हाँ म्हटलं 100 ग्राम 200 ग्राम 1 किलो 2 किलो 5 किलो लेके जाते हमारे, आप उसके लिए इधर आए. तर म्हणतो हाँ. मग त्यांनी माझा सौदा झाला, माझं काय पेमेंट होतं ते स्ट्रक्चर ठरलं, या दिवशी पेमेंट करायचं. ओके. संध्याकाळी मी हॉटेलला आलो, दुसऱ्या दिवशी सकाळी मी निघणार. तर संध्याकाळी मला त्याचा फोन आला, ओ सर वो बोंबिडाला साहब आपको मिलना चाहता है. तो कशाला मला भेटतोय. तर मी गेलो त्यांच्याकडे. त्यांनी मस्त मला त्यांच्या बंगल्यावर बोलवलं होतं. एक त्यांचा आउट हाऊस होता, तिथे डिनर वगैरे ठेवलं होतं. तर त्यांनी मिरची दाखवली. तुम्ही ये खरेदी किया. हाँ सर. आप रिटेल बेचते हैं. हाँ. आप हमारे लिए खरेदी करोगे. अच्छा. सो आप हमारे लिए खरेदी करोगे म्हणजे यू चूज फॉर अस. येस. असं. तर मी म्हटलं हाँ सर करूंगा, लेकिन कल मैं जा रहा हूँ. नहीं आप रुको, परसों, म्हणजे 2 दिवसांनी परत ऑप्शन असतं. अच्छा. परसों को लिए मेरे को 50 टन खरेदी करना है. आप खरेदी करो. वाह वाह, क्या बात. ओके. तर मग मी त्याच्यासाठी 50 टन आणि मग नेक्स्ट इयर ना, म्हणजे मी त्यावेळेला फक्त एकच लॉट त्यांचा खरेदी केला. नेक्स्ट इयर त्यांचा फोन आला मला सीझनला की अमर साहब आप कभी आ रहे हैं. हमको 500 टन खरेदी करना. सो त्यांनी सी विथ ड्यू रिस्पेक्ट, म्हणजे मी काय त्यांच्याकडनं कमिशन घेतलं नाही, कारण त्यांचा ब्रोकर होता. पण जी क्वालिटी आपल्याला कळत होती, मला जेव्हा कळलं की मला जी क्वालिटी कळते की ते त्या ब्रोकरला पण कळत नाही. बरोबर. कारण आणि नंतर तो लक्षात आलं की मी जो रिटेलला माल विकतोय तो एवढा छान विकतोय की लोक खुश आहेत. म्हणजे एवढा जर मोठा माणूस जर, कारण समज त्यालाही क्वालिटी कळली ना की तो जे विकत होता आणि तो जे माल पाठवत होता, काय रेट मध्ये फार डिफरन्स नव्हता, पण जी मी काढली मिरची आणि जी त्यांनी काढली याच्यात जमीन आसमानचा फरक होता. तर त्याच्यातून ते आपल्याला कळलं, मला स्वतःला सेल्फ की नाही मला क्वालिटी कळते. आणि तो अभ्यास हळूहळू हळूहळू आपल्याला गिरायक पण शिकवतात. असं नाही की सगळ्यांनाच कळत नाही, 80% लोकांना नाही कळत, पण 20% नक्की कळतं की ही तिखट होती, ही तिखट नाही झाली. आता काही लोक येतात, अमर ह्या वेळेचा मसाला तिखट नाही झाला, मग मी टेस्ट करतो, पटकन लगेच मुलांना सांगतो तिकडे तिकडे बनवा जेवण. आमची मुलं तिकडे, त्यांचं किचन आहे, जेवण बनवा, हात टाकून बघा. खरोखर कधी कधी तिखट कमी. आता कसं असतं, प्रत्येक वेळेला मी म्हणजे मी काय देव नाही ना, फळातल्या आतलं कंटेंट आपल्याला कळत नाही कधी कधी. मग कधी कधी असा लॉट येतो की
दिसते तर सेम हम्म, पण तिखट कमी असते. हम्म. गाव तेच आहे, गुंटूरच आहे, हा. गावातला पण फरक नसतो, पण हा. तरी पण कधी कधी होतं. हम्म. सो इट हॅपन्स. मग तो हम्म. हळूहळू इट इज अ लर्निंग प्रोसेस. हा. ते रोज वेगवेगळं शिकवतं आपल्याला. हम्म, 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 हम्म. दादा, खामकर मसाले म्हणजे खूप वर्ष आता आपण हा हा धंदा सुद्धा तुम्ही चालवताय, प्लस गिरायकं सुद्धा खूप जुनी आहेत. मसाले ठीक आहे, पण केशर मला असं वाटतं तुम्ही सुरू केलं ना? हे असं काही नाही, हम्म, केशर विकत होतो आम्ही, हम्म, पण मधल्या काळात आम्ही काश्मीरला गेलो होतो. हम्म, फुलवाचं शूटिंग होतं. बरं, हम्म. फुलवाचं शूटिंग मी काय करू, हा, हा, पण मला खूप आवडत होतं हा. बघायला. तर मी त्यांच्या प्रोडक्शन गाईला विचारलं की हम्म. मला लोकल मार्केट बघायचं, कारण मला माहिती होतं काश्मीरी मिरची काय काश्मीरवरून येत नाही. हा, हा, हा. पण हे लोक काश्मीरी हा, काश्मीरी आपले हा, मिळवतात, काय आहे ते बघूया, हा, तर हा. ह्यांच्याकडे काय आहे. हम्म, तर मी त्यांच्या तिकडच्या लोकल शेफला, आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो, की मिरची कौन सा है, हम लोग तो कश्मीरी वापरते. म्हणजे तो हम्म. शहाणपणा शिकवत होता. ओके, काश्मीरी वापरते. हा. म्हणजे कोणचा मिरची आहे बघितलं तर ती काही काश्मीरी नव्हती. म्हणजे अच्छा. द नेम काश्मीरी इज कम्प्लिटली डिफरंट. आय कॅनॉट से इट ऑन द व्हिडिओ, पण हा, आहे ते हा, वेगळं आहे. हा, हा. तर काश्मीरी मिरची, तर म्हटलं ही नाही आहे. हम्म, तर म्हणे, नाही नाही, हे हमारे यहाँ पकता है वगैरे हम्म, वगैरे हम्म, सगळं त्याने ऐकून घेतलं त्याचं. हम्म, बरं ठीक आहे, मी मग त्यांच्या प्रोडक्शनला विचारलं हम्म, की मला लोकल मार्केट बघायचंय, हम्म. तुम्ही जे श्रीनगरमध्ये बाहेर लावलेलं हा, हा, मार्केट नाही हा, बघायचंय. हा, हा. तुझी आई कुठून खरेदी करते, अच्छा. किंवा तुम्ही कुठून खरेदी करता, हा. तुझ्या हॉटेलमध्ये माल कुठून येतो. हम्म, मग फलाना टिमका त्यांनी सांगितलं. हम्म, तर तो मला डाऊनटाऊन हा जो एरिया आहे, हम्म, तिथे तुम्ही जर गेलात हम्म, तर तुम्हाला या गोष्टी बघायला हम्म, मिळतील. हम्म, पण म्हणे तिकडे जाऊ नका सर, इट इज रिस्की. हम्म, डाऊनटाऊनला लोकल लोक जात, म्हणजे टुरिस्ट तर जातच नाहीत, हम्म. आणि टुरिस्ट जरी गेले ना तरी देर इज समबडी वॉचिंग यू. ओ. हा, म्हणलं कॅमेरा तर मिळूनच घेऊन जाऊ नका. हा. तर मी म्हटलं यार, मग मला बघायचं. तर म्हणे सगळे फॉरेनर जातात आणि हम्म, ते म्हणजे सगळ्यांवर सगळ्यांचं लक्ष असतं. हम्म. आणि मी तो पिक्चर बघितला होता, विच आय नेव्हर थॉट की इट इज रियालिटी. हा, कुठला तो, काश्मीर फाईल्स. हा, हा. तर मी गेलो हम्म, आणि त्याला म्हटलं नाही मेरे को जाने का है, तो बोला फिर आपको यहाँ तक छोड़ता हूँ मैं, फिर हा, आप चल के जाओ. हा. तर मी त्या डाऊनटाऊनला गेलो. हम्म, आपल्या भेंडी बाजार सारखं मार्केट, हम्म, मोठं मार्केट, हम्म, मस्जिद बंदर सारखं, हम्म, सगळी जुनी जुनी दुकानं. हम्म, हम्म, म्हणजे जुनी म्हणजे अक्षरशः अशी सागवानाचे एवढे मोठे मोठे पिलर्स वाली लाकडाची दुकानं, हम्म, फॅन्टॅस्टिक. हम्म, आणि आपले ते सुरया वगैरे मिळतात बघा, आपण ते काश्मीरी हम्म. हा, कावा वगैरे पितो, हा. त्याची मोठी मोठी दुकानं, आणि जम्बो दुकानं, तिकडनं बाहेर विकले जातात माल. आहा. तर मग तिकडे ना असं आमच्यासारखंच एक जुनं दुकान होतं, वडिलांसारखेच एक गृहस्थ बसले होते. तर मी म्हटलं अंकल आऊ की अंदर. हम्म, हा हो बेटा हो. आणि तिकडे मिरच्या वगैरे लावल्या होत्या सगळ्या, आपली गुंटूर होती. हम्म, म्हटलं काश्मीरी मिरची कोणसा आहे. हम्म. मग त्यांनी एक अशी लांबडी चपटी मिरची हा, आणून दाखवली. हा, म्हटलं ये कैसा काश्मीरी, हा हमारे यहाँ ही पकता है हा, पहिलं. हा, हा, हा. तर मी म्हटलं अंकल ये काश्मीरी मिर्ची है नहीं, हम्म, ये तो तीखा मिर्ची है और हाँ। इसमें कलर भी थोड़ा सा आता है. हा, मैंने असं बघितलं. हा, तर मैं कहाँ से हो. हाँ। मुंबई से है, हमारा व्यापारी मिर्ची का है, हा, उसके लिए मैं आपको पूछा, हम्म. लेकिन अगर ये म्हणजे आपण त्याच्याशी काय वाद घालणार ना. हा, म्हटलं, बैठो बैठो हा, चाय हा. पिओगे. हा, मग त्याने चहा पाजली. हा, मग त्याने म्हटलं अंकल ये तो एमपी का मिर्ची है, हाँ, देवनूर हाँ, डिलक्स करके. हा. बोलते एमपी से ही आता है बेटा. तो अच्छा. क्या करें, लोगों को समझाए क्यों हा, हा. कि ये एमपी का ही मिर्ची है जो तीखा और कलर में आता है. हम्म, हम्म, आप जो बम्बई में कश्मीर भेजते हो वो चीज ये नहीं है, हम्म. और वो यहाँ आता ही नहीं है. ओ. तो मतलब फिर हम्म. तो यही मिर्ची बिकता है. तो मतलब आपके यहाँ कश्मीर में मिर्ची नहीं बनती, बनती है जैसे आपके महाराष्ट्र, त्याला पण मिरचीचं माहिती होतं. जैसे आपके यहाँ कोल्हापुर में मिर्ची बनती है जो कोल्हापुर में ही खत्म होती है, हम्म. या नांदेड़ में मिर्ची मिलती है वो नांदेड़ में ही खत्म होती है. अच्छा, वो मार्केट में नहीं आ सकती. अच्छा. दे कैनॉट बी देयर फॉर सेलिंग. हम्म. सो कश्मीर डजंट प्रोड्यूस सो मच ऑफ चिलीज विच विल गो अच्छा. आउटसाइड. एक्सपोर्ट नाही करू शकत. एक्सपोर्ट नाही, इंटिरियर स्टेट मध्ये पण टाकू शकत हम्म, नाही. हम्म. तो म्हटलं अच्छा अच्छा. तो म्हटलं लेकिन ये देवनूर डिलक्स है. तो हाँ मुझे बेटा ये एमपी से ही आती है, हम लोग वही स्टाइल का वो मिर्ची है जो यहाँ पकता है लोकल, तो वो बिकता है. ओके. बाय द टाइम एक माणूस आला तिथे, मस्त वेल ड्रेस्ड माणूस, केम ओव्हर आणि म्हणाला अंकल पॅकेट रेडी आहे. हा म्हटलं पॅकेट रेडी आहे. म्हणजे बेटा 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 तो पण चहा. ही इंट्रोड्यूस मी जस्ट जनरल इंट्रोडक्शन हा, आपण हा, जसं हा, म्हणतो हा, हा. मुंबई से आहे, कारण ही ऑल्सो सॉ की हा कोण माणूस आहे जो इथे इथला नाही आहे, हा, हा. कारण ते तिकडले फक्त तेवढ्याच एरियातली माणसं तिथे असतात. हम्म, म्हटलं ओके. हम्म. आणि सगळं झालं बोलणं वगैरे, आणि तो गेला, मी माझ्या मार्गाने निघालो थोड्या वेळाने. पुढे जाताना दल्लेकच्या कोपऱ्यावरती सिग्नल आहे असा,
आणि हा माणूस फॉर्च्युनर घेऊन असा येतोय हम्म. आणि सिग्नल मी क्रॉस करतो, तो त्या साईडला असणार ना, असा हा, टर्न मारत हा, होता. तर तो थांबला. हा, अब वही है ना शॉप वाले, हा, हा. म्हटलं हाँ हम्म. आप सॅफ्रॉन नहीं बेचते? अच्छा. तर आणि मग तो थांबला हा, आणि उतरला बाहेर असा. हा, तर मी म्हटलं हाँ बेचते हैं, लेकिन इतना नहीं, हम लोग वो हाँ। ब्रांडेड बेचते हैं, बड़े बड़े ब्रांड्स है हा, उनका हा. बेचते हैं, और कुछ ज्यादा नहीं बेचते हम लोग, ज्यादा से ज्यादा 100 ग्राम पूरा साल में बेचते होंगे, कारण अर्धा अर्धा ग्रामचे पॅकेट 100 मध्ये 200 एक पॅकेट विकत होतो. बोलो ओके. बोला मेरे को आपको केसर देना अच्छा लगेगा. हा, हा, हा. बोले यार हमको उसका प्योरिटी ही मालूम नहीं, हमको उसका हाँ, क्वालिटी हाँ, मालूम हाँ, नहीं, हाँ. आप चलिए हमारे साथ. हम्म, मतलब किधर लेके जा रहे हैं? आप हमारे खेती पे चलिए. म्हणून पंपोर म्हणून गाव आहे, हम्म, 28 किलोमीटर फ्रॉम श्रीनगर. आणि संध्याकाळची फुलवा शूट करत होती, दुपारचे 1-1:30 वाजला होता. तो मला पंपोर में जाएंगे और मैं आपको वापस छोड़ता हूँ वहां से, आप लोकल बस से आ जाइएगा. म्हटलं चलो. केशराची शेती बघायला मिळते म्हटलं, मी तर धावत हम्म, निघालो. हम्म. म्हटलं मेरे को तो लेके जा रहा है, हम्म. ठोक नाही देगा ना वहाँ. म्हटलं. आणि मस्त माणूस एकदम हा, फॉर्च्युनर. हा, हा. मग गेलो त्याच्याकडे. पॅलेशियल पॅलेस, हा. सगळं सुंदर, आणि खालती नाही म्हटलं तरी 70 ते 80 करोड रुपयाचं केशर. हो. म्हणजे केशरचं, म्हणजे आय विल शो यू फोटो, असे मोठ्याच्या मोठे रास असे सुकत घातलेले, हा, हा. जस केशर काढलेलं आणि हा. सुकत, अख्खं घोर केशरमय. वाव. अरे बाप रे, एवढा खुश झालो ना मी. हा, तर त्यांनी असा पाउंच काढून माझ्या हातात दिला, देखिए ये केसर है. मग त्यांनी शिकवलं की ये हा. कैसा क्वालिटी समजने का, क्या हम्म, करने का, हम्म, सुकत कसं घालतात वगैरे सगळं त्यांनी हम्म, तेवढ्या पुरतं डिस्कशन केलं. आणि मग मी म्हटलं अभी भेजो. हम्म. आणि असं एवढं बघितलं, आपण म्हटलं ना पाठवायला पाहिजे, आपल्याकडे तर हा, पाहिजे. हा. म्हटलं बेस्ट क्वालिटी भेजो, आप ही के ब्रँड से भेजो. हा. म्हणजे माझ्याकडे दुकानात अशोक खामकरच्या ब्रँडचा केशर कोण घेणार आहे? हा, हा, हा. म्हटलं तुमच्याच ब्रँडने पाठवा आणि लेट अस सी हाऊ इट वर्क्स. हा. तर तो बोला कितना भेजू. म्हटलं 100 ग्रॅम. पहिलं मला माहितीच नाही ना किती विकलं जाईल, आणि नंतर इमिजिएट गणपती आणि दिवाळी होती. तर म्हटलं 100 ग्रॅम पाठव, एक एक अर्धा ग्रॅमचे आणि 1 ग्रॅमचे पॅकेट. मी पाठवलं, त्याला पेमेंट करून टाकलं. तुम्हाला सांगतो, गणपतीत ना मी असं लावलं होतं भरपूर, फटाक्यानं संपलं. तर मी गणपती झाल्याला फोन हा, केला. हा. म्हणतात देखो खुदा ने बोला ना, माल बिकेगा तो बिकेगा. हा, हा. आणि मग परत दुसऱ्या दिवाळीला मी मागवलं, तर तेच रिपीट कस्टमर, ते जे केशर घेऊन गेलो ना, तेच द्या. ओ. म्हणजे आज आमच्याकडे रिपीट कस्टमर मसाल्याचं तर आहेच, हम्म. पण केशरासाठी सुद्धा रिपीट कस्टमर वा, आहे. वा, वा. म्हणजे दिस इज गुड. आणि ही ऑल्सो हॅज मेंटेन दॅट क्वालिटी. म्हणजे हा. असं शिकायला मिळतं. असं जिकडे जिकडे आपण जातो ना, हो. तिथे तिथे आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतात. हम्म. आता मध्येच आसामवरनं एक माणूस आला होता तेजपत्ता घेऊन. हा, आता मी आसामला गेलो नाहीये, हा. पण तो तेजपत्ताच एवढा सुंदर होता. म्हटलं पाठव बाबा 10 गुणी, हा, बघूया काय होतंय ते. हा, हा, कारण हा. त्याचं काही नुकसान काहीच नाहीये. हम्म, हम्म. बघ, खोटं आणि खरं. एकदा आम्हाला म्हणजे आसामवरनंच असं एकाने फसवलं होतं हम्म. की तेजपत्ता सांगून सगळा चुरा आला होता. ओ. हा, आता तो कुठल्या पानाचा चुरा तेही कळेना, कारण वास तर येतोय, हा. पण शेवटी आपण पिसवला तर प्युअर तेजपत्ता आहे की कुठला तुकडा टाकला त्यांनी आपल्याला माहिती नाही ना. हम्म, हम्म. मग तो आम्ही पिसवलाच नाही, मग तो नुकसान झालं. पण ऐक. असं नुकसानही होतं, कधी चांगली माणसंही भेटतात. पण 99% मला अजूनपर्यंत असा अनुभव आहे, ज्याच्यावर मी विश्वास टाकलाय त्यांनी कधी फसवलं नाहीये. हम्म, हम्म. आत्ता तुम्ही म्हणालात की बायका घरात मसाले बनवतात, पण तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात फॅक्टरीजमध्ये कसे बनवता मसाले? फॅक्टरीपेक्षा आमची एक छान वर्कशॉप आहे. जसं अच्छा. आम्ही म्हणालो आता की आम्ही ऑर्गॅनिकली प्रोसेस करतो. ते हा, हा. ऑर्गॅनिकली प्रोसेस म्हणजे प्रिमिटिव्ह बायका कशा कुटायच्या, हा, हा. तसे आमच्याकडे डंक आहेत. अच्छा. ओके. आणि आम्ही ते चांगलं क्वालिटी आणून चांगले डंकात आपण भाजून, हँड रोस्टिंग आणि मशीन रोस्टिंग 2 प्रकार आहेत. पण आम्ही आपले हँड रोस्टिंग करतो अजून, कारण ज्या टेम्परेचरला जेव्हा सुगंध येतो हा. तेव्हा ते मसाले काढणं इज मोर इम्पॉर्टंट. हम्म, हम्म. ते मशीनवरती ते मशीन काम करतं. इथे आमच्याकडे फिजिकल माणसं आहेत जी कामं करतात. ते हँड रोस्टिंग होतं आणि मग ते कुटले जातात. सो आमचे कुठलेही मसाले दुकानात असलेले रिटेल पाऊच मधले आमच्या नावाचे, एके नावाचे, अशोक खामकर नावाचे कुठलेही मसाले तुम्हाला ग्राइंडेड मिळणार नाहीत. सगळे ग्राउंडेड आहेत. ग्राउंडेड इज कुटलेले. हा, हा, हा. सो आम्ही वी आर, म्हणजे असं आम्ही बोस्ट करू शकतो, वी आर द फर्स्ट ब्रँड टू मेक दॅट ग्राउंडेड मसाले. MDH बनवायचे ऍज अ ब्रँड. त्यांचा तो
सांबार मसाला आहे ना, तेव्हा आम्ही गेलो होतो बघायला, ते सांबार मसाला फक्त ग्राउंडेड असायचा त्यांचा. आमचे सगळे मसाले ग्राउंडेड आहेत, सगळे. म्हणजे इव्हन हळद पावडर, मिरची पावडर घेतली तीही ग्राउंडेड आहे, चक्कीवरचं नाही. तर लोकांना तो फ्लेवर मेंटेन करता येतो. चक्कीवरती काय होतं, एक हीट निर्माण होते आणि ज्यांनी मसाल्याचं ऑइल जळून जातं. कारण मसाल्यात ऑइल खूप कमी प्रमाणात असतं. कुठल्याही मसाल्यात जर तुम्ही फ्लेवरिंग घेतलं तर हे ऑइल कंटेंटवर असतं. आणि जेव्हा तुम्ही ग्राइंड करता ना, तेव्हा आता तरी मशीन्स आल्या आहेत ज्या स्लो ग्राइंडिंग करतात आणि मोठ्या मोठ्या कंपनीजनी त्या अवलंबल्या आहेत. पण मग त्याच्यात भाजणं होत नाही. भाजून तुम्ही टाकलं ना तर ते त्या पद्धतीने ग्राइंड होत नाही. प्रत्येकाचा एक ड्रॉबॅक आहे तो हा असा आहे. आपण भाजून जेव्हा मसाला कुटतो तर ते नॅचरल ऑइल त्याच्यातल्या त्याच्यात रिगेन, आणि तेवढं हीट निर्माण होत नाही की ऑइल जळून होतील. एखादा टेम्परेचर 35च्या वरती गेला ना मसाल्याचा की ऑइल जळायला सुरुवात होतात. ग्राउंडिंग लेवलला ते 30च्या आत राहतात. तर तो छान मसाला फ्लेवरफुल होतो, म्हणून लोकांना मसाला आवडतोय. त्याची कॉस्ट जरा जास्ती पडते कारण ह्युमन लेबर इन्व्हॉल्ड आहे आणि इट इज कम्प्लिटली लेबर ओरिएंटेड. तर ती कॉस्ट जास्ती पडली असल्या कारणाने तो मसाला थोडासा महाग पडतो. अदरवाईज मार्केट रेट आणि आम्ही खूप कॉम्पिटिटिव्ह आहोत. म्हणजे आता मी जे मसाल्याचं बोलतोय की भाजणं, आणि तुम्हाला असं मी बोललो ना तरी की, कारण बायका येतात आमच्याकडे आणि त्या बाहेर जाऊन बसतात, तर आपण तुम्हाला मी ऍक्च्युअल दाखवतो की प्रोसेस कशी होते. तुम्ही आमच्या फॅक्टरीवर या. आपण बोलल्याप्रमाणे आपण आलोत आमच्या वर्कशॉपला. आमचं एक छान वर्कशॉप आहे जे सेल्फ सफिशियंट आहे. आता तुम्ही जर बघितलं तर लालबागला ऑर्डर गेलेली आहे एका कस्टमरची. ते कस्टमर इथेही आलेलं आहे आणि ह्या पद्धतीने त्यांनी ऑर्डर दिलेली आहे त्यांची, आणि ती ऑर्डर आम्ही घेतलेली आहे. आपण त्याच्यात काय करतो, हे बाकीचे सगळे मसाले मिक्स करतो आणि हळद आणि खसखस. हळद कारण त्याचं सॉलिड मोठं असतं, त्याला भाजायला आपल्याला लागतं वेगळं, म्हणून हळद वेगळी करतो आणि खसखस वेगळी करतो. तर ते चांगलं भाजलं जातं. हे सगळं भाजून झालं ना की आपण छान ती उन्हात घालतो आणि मसाले एक दिवसभर उन्हात राहतात आणि दुसऱ्या दिवशी कुटले जातात. नॉर्मली सगळ्या भाजून झालेल्या प्रोसेस आहेत आणि लास्ट प्रोसेस आहे ती ऑर्गॅनिकली कुटण्याची. ही कुटण्याची प्रोसेस आता पूर्ण मसाला होईपर्यंत आपण कुटून घेणार ते, आणि ते कुटून झाल्यानंतर आपण चाळणी मारून तो दळ वेगळा ठेवतो आणि मसाला वेगळा देतो. म्हणजे मसाल्याचं दळ घरी जाऊन बायकांनी मिक्सरवरती करावी अशी अपेक्षा आहे. बाकी मसाला जेवढा बारीक कुटून होणार तेवढा तो मसाला ह्याच्यावर होणार. छोटंसं युनिट जे तुम्ही आत्ता बघितलं हे आम्ही एक 15 वर्षापूर्वी विकत घेतलेलं आहे आणि इथे आमच्या अशोक खामकर मसाल्याचे सगळे मसाले बनतात. अगदी नॉन ॲडल्ट्रेट आणि एकदम क्लीन अशा क्वालिटीचे, जसे तुम्ही आत्ता बघितले तसेच हे सगळे मसाले रेडीमेड पॅकेजेसमध्ये सुद्धा जे आमच्या दुकानात पॅक होतात फ्रेश, आठवड्याला जो आमचा मसाला बनतो आणि तो दुकानात विकला जातो. मला माहिती आहे का गंमत, म्हणजे मी आता असं बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की चिडचिडीने मी चिडून म्हणजे अगदी हा वर्कशॉप विकत घेतला होता. फार काही पैसे नव्हते आमच्याकडे, पण छोटीशी कथा अशी आहे जी मी परवाच 2 आठवड्यापूर्वीच आशाताईंना सांगितली. त्याही खूप खुश झाल्या की एक 8-9 वर्षापूर्वी त्या आमच्या कस्टमर आहेतच, पण 8-9 वर्षापूर्वी त्या जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा आल्या होत्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, अमर मला मिरचीत बिलकुल मसाला मीठ नको आहे. म्हटलं ओके. आणि त्यावेळेला आमचं स्वतःचं असं प्रोसेसिंग युनिट नव्हतं. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं पण ते होऊ शकलं नाही. विदाऊट मीठ हे कन्सेप्टच त्या मुलांच्या जे करत असायचे मसाले त्यांच्या डोक्यात बसेना. मग शेवटी मी विचार केला, नाही आपलं काहीतरी चुकतंय.
आपले मसाले हे आपल्याच दुकानात बनले पाहिजेत, आपल्याच युनिटमध्ये बनले पाहिजेत. आणि आशाताई खरंच सांगतो, थँक्यू सो मच. तुम्ही ह्या युनिटसाठी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. आणि या युनिटसाठी तुम्ही जे माझ्या डोक्यात एक किडा वळवळवलात, त्याच्यामुळे हे युनिट तयार झालेलं आहे. मला खूप आवडेल की आत्ता सोमण मॅडम आणि तळवळकर मॅडम ह्या दोघांच्या सगळ्या थॉट प्रोसेसमध्ये हा इंटरव्ह्यू झाला. फार छान इंटरव्ह्यू झाला. आमची फॅक्टरी कवर झाली, आमचं दुकान कवर झालं, आमचं थॉट प्रोसेस कवर झाला, आमची लोकांबद्दलची भावना आणि लोकांची आमच्याबद्दलची भावना आम्हाला कळायला हे अत्यंत उत्तम माध्यम आहे. तर मला असं वाटतं जे जे हे कार्यक्रम बघतील, जे जे हे कार्यक्रमाचं सगळं शेवटपर्यंत बघतील, त्यांना हे कळेल की ह्या व्हिडिओच्या माध्यमाने जी लोकं आमच्याकडे येतील, व्हिडिओमधल्या काही गोष्टी आम्ही त्यांना विचारू की तुम्ही बघितल्या आहेत का, त्यांनी जर त्या बरोबर सांगितल्या तर आम्ही त्यांना पूर्णच्या पूर्ण 10% कुटलेल्या मसाल्यांवर आणि त्यावर त्यांनी ऑर्डर दिलेल्या मसाल्यांवर डिस्काउंट देऊ. प्लस ऑल ओव्हर इंडिया जे काही कुरिअर चार्जेस आहेत, जिकडे आम्ही मसाले पाठवतो ऑल ओव्हर इंडिया, त्याच्यातही आम्ही त्यांना 20 to 30% जेवढं आमच्यानी शक्य आहे तेवढं डिस्काउंट देण्याची सोय करू. वा दादा, मगाशी तुम्ही म्हणालात की म्हणजे कदाचित बोलता बोलता निघून गेलं तुमच्या तोंडून की सेपरेशन झालं होतं म्हणून. सो तेव्हा परत एकदा नव्याने धंदा उभा करायला लागला असेल ना तुम्हाला. सो तो एक्सपिरियन्स सांगू शकाल का? आम्ही 1992 ऑगस्ट 14ला असं सगळ्यांचं इन्फॉर्मल सेपरेशन झालं की बाबा तू तुझं, म्हणजे माझे वडील लहान असताना सुद्धा माझ्या वडिलांना पुढचं दुकान दिलं गेलं, माझ्या काकांना वेगळं दुकान, माझ्या दुसऱ्या काकांना वेगळं. त्याचं कारण त्या भावांनी असं ठरवलं जिकडे जो बसत होता, ज्या गल्ल्यावर गेलो त्यांनी ते वेगवेगळं करून ठेवलं. एवढं सिम्पल डिस्कशन होतं. पण जेव्हा ते झालं तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्याला फंडिंग लागणार आहे, किंवा आपल्याला दुकानात जेव्हा मी 14 ऑगस्टला गेलो तेव्हा सेपरेशन जस्ट झालं होतं 15 ऑगस्टला. तर भरण्याचे म्हणजे जे दुकान दिसायचं ते तसं नव्हतं, बकाल होतं. बकाल म्हणजे आपण म्हणतो ना, जो भरलेला माल असतो ना एखाद्या दुकानात, तसा नव्हता. तर मी आपलं विचारलं पप्पांना काय करायचं, कसं काय, आणि पैसेही नव्हते त्यावेळेला, कारण सेपरेशन इज अ ह्यूज ट्रॉमा टू एव्हरीबडी. बरोबर बरोबर. तर म्हणजे जसं आपल्याला ऍसेट्स येतात तसं मे बी कर्ज सुद्धा आपल्याकडे येतात, तसं असतं ना. म्हणजे तर मग काय करायचं. मग तेव्हा ना मम्मी म्हणाली की माझ्याकडे XYZ अमाऊंटचं सोनं आहे, आपण विकूया का. तर पप्पा म्हणाले नाही, सोनं वगैरे विकायचं नाही. तितके ते आमचे काका होते, ते म्हणाले कशाला विकताय, सोनं ठेवा बँकेत आणि तुम्हाला कर्ज मिळेल. दॅट वॉज द गोल्ड लोन ऑर गोल्ड FD, व्हॉट एव्हर यू कॅन से. तर ते सोनं ठेवलं आणि बँकेने आम्हाला अजून याचं ओडी 13 म्हणजे आपण यू कॅन विथड्रॉ मोर मनी देन व्हॉट एव्हर इट इज. तर आम्ही 55,000 रुपयाची ओडी सुरू केली आणि देन वी स्टार्टेड ऑफ विथ द बँक. चालू केलं. एकाच वर्षात गरज लागली नाही त्या ओडीची. कारण का मी वडिलांना म्हणायचो तुम्हाला टेन्शन येत नाही, तुम्हाला कशाला टेन्शन यायला पाहिजे, आपण धंदा करतोय, आपण कोणाची चिटिंग केली नाही, आपण कधी कोणाला फसवलं नाही, आरामशीर झोपायचं, काही त्रास घ्यायचा नाही, काम चोख करायचं बरोबर बस. आणि इमानदारीत लोकांशी आपण जेव्हा संवाद घालतो तेव्हा लोक आपल्याला तोच संवाद इमानदारीत रिटर्न करतात. हे माझ्या वडिलांचं अगदी. तर मी म्हणायचो तुम्हाला काय, तुम्ही झोपता, तुम्ही आरामशीर, मला झोप येत नाही, मला मी जस्ट 11वीत कॉलेजला जायला लागलो, मला टेन्शन येतं. काही टेन्शन घ्यायचं नाही, आपण कोणाचं वाईट केलं नाही, आपलं वाईट होणार नाही. आणि सगळ्या भावांचं पण आपण म्हणजे म्हणजे त्यांचं भांडण झालंच नव्हतं, त्यांनी व्यवस्थित इनफॉर्मल सेपरेशन केलं होतं. तर ते आणि तसं ते सुरू झालं. सो इट वॉज अ चॅलेंज. अचानक आणि मी आणि वडील, तुम्हाला सांगतो आम्ही ऑगस्टला झालो आणि 1992ला दंगल झाली. दंगलीत माझे बाबा, आणि तेव्हा ते आम्हाला रिस्क म्हणून घेऊन जायचं नाही एकटे, कारण दुकान तर चालवायला पाहिजे. म्हणजे आता देअर कम्स संबंध अगेन, की संबंध लोकांकडे माल नव्हता आणि आम्ही जस्ट ते म्हटलं ना तुम्हाला की आम्ही माल पूर्ण भरला होता दुकानात, सगळा माल दुकानात होता
आणि आमच्याकडे त्यावेळेला मला आठवतंय 10 गोणी साखर होती. हा आणि लोकांकडे साखर, आणि काही काही लोक ब्लॅक करायला लागले हा साखरेचा, हा हा कारण माल येत नव्हता. हा 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 तर आमच्या वडिलांनी सगळ्यांना सांगितलं हम्म, की, म्हणजे वडील रोज सकाळी कर्फ्यू मध्ये हा जायचे. आम्ही अंधेरीला राहायचो त्यावेळेला. कर्फ्यू मध्ये स्कूटरवरनं एकटा जायचा माणूस तो, हम्म, न घाबरता, हम्म, हेल्मेटला. पण तुम्ही म्हणाल हा व्यवसायाला जातोय, हम्म, धंदा करतो, हम्म, पैसे कमवा. हो नक्कीच. हम्म, पण त्याच्या डोक्यात हेही होतं ना पप्पांच्या, की तिकडे जाऊन लोकांना आपल्याला माल द्यायचा आहे. हा 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 हम्म, बरं, तिकडे गेल्यानंतर आमच्या दुकानात, म्हणजे आमच्या कुठल्याही हम्म, खामकरांच्या दुकानात, म्हणजे म्हणून आमचं नाव आज कसं आहे हम्म, लालबागात, हम्म, की आम्ही कधी ब्लॅक केला नाही. म्हणजे सगळ्यांना वडिलांनी सांगितलं, अहो 1 किलो साखर आपल्याला 10 दिवस पुरते ना, हा हा मग 1 किलो तुम्ही 5 किलो घेऊन काय करणार हा आहात? हा हा सगळ्यांना मिळून दे. हा 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 आहे माझ्याकडे साखर, हा बघा आहे, हा खरोखर आहे. हा हा तुमची संपली ना तर मी हम्म, परत देतो तुम्हाला. हम्म, पण ती त्याच कॉस्टमध्ये जी आम्ही कॉस्ट कमवली होती, हम्म, आणलेली होती, आणि जो हम्म, फिक्स प्राइस होती हम्म, हम्म, त्यावेळेची, हम्म, लोकांनी त्यावेळेला साखर मला आठवतंय 100 रुपयांनी विकलेली आहे. हम्म, जी 18 रुपयाची साखर होती, हम्म, ती आम्ही 18 रुपयांनीच विकली शेवटपर्यंत. अच्छा आणि ज्या दिवशी संपली त्या दिवशी संपली हा सांगितली. हा पण लोकांनी तो विश्वास ठेवला, की हम्म, खामकर म्हणतात ना, हम्म, 1 किलो साखर. मग तो लॉजिकली त्यांनी तो विचार केला, आणि वडिलांनी तो तसाच विकला. त्याच्यात आमचे एक मुसलमान भाई होते, आमचे दुकानात व्यापारी. त्यांचं दुकान वाचवायला म्हणून वडील आणि आमचे काका गेले. हम्म, पण ते मॉब समोर तुम्ही थांबवू शकत नाही, तर त्यांचं दुकान लोकांनी लुटून नेलं. पण जे उरलं होतं सामान, हम्म, ते अख्खच्या अख्खं सामान वडिलांनी त्यांना, म्हणजे फोटो, म्हणजे त्या फोटोचा असा काही प्रकार नव्हता, सगळा प्रकार लिहिला. हम्म, आणि ज्या भावाने आम्ही विकले, हम्म, तर 1 रुपया न ठेवता सगळे सगळे पैसे आम्ही त्यांना परत दिलेले आहेत. हम्म, तर ही पण माणुसकी आहे, त्यांच्या दुकानदारांना सगळ्यांना पोचणं, त्या हम्म, दुकानदारांना दुकानात ठेवणं तेवढे वेळ. हा, त्या माणसाने खूप, म्हणजे अजूनही तो माणूस आमचं नाव काढतो, की हम्म, आप्पाने असं केलं. हम्म, तर तो परधर्मीय आहे किंवा हम्म, जात-बीत आम्ही काही बघितली नाही. हम्म, हम्म, पण हे जे प्रोसेस ऑफ लर्निंग आहे, हम्म, किंवा ही जी माणुसकी आपण जपली आहे, त्याच धंद्यात आजपर्यंत आम्ही ती हम्म, माणुसकी जिंकतोय. हम्म, म्हणून धंदा आहे. हम्म, हम्म, म्हणजे आम्ही काही फार मोठी ॲडव्हर्टायझिंग करतोय, हम्म, अशोक खामकर मसाला. हम्म, म्हणजे फुलवा जरी हम्म, ॲज अ सेलिब्रिटी स्टेटस जर आपण बघितलं तरी, हम्म, तिचा काही फार धंद्यासाठी वापर हम्म, करून प्रत्येक वेळेला तिला सांगतोय हम्म, असं, ती स्वतःहून करते तेव्हा करते. हम्म, पण तरी सुद्धा आमचा धंदा छान चालतोय हम्म, की. हम्म, हम्म, म्हणजे मला असं म्हणाले, लोक खूप हॅमर करतात, लोक खूप हम्म, मार्केटिंग पॉलिसीज हम्म, हम्म, म्हणतात, हम्म, किंवा ते चालतो त्यांनी हम्म, थोडे दिवस हम्म, चालतो. पण जेव्हा तुम्ही क्वालिटी कम्प्रोमाइज करता, हम्म, किंवा कारण एवढा धंदाला एवढा खर्च, हम्म, 80% तर हम्म, लोकच घेऊन जातात, हम्म, बाहेरची लोक. हम्म, हम्म, ॲडव्हर्टायझिंग मीडिया म्हणा, हम्म, किंवा आता मोठे मोठे ब्रँड्समध्ये तुम्ही हम्म, तुमचे ब्रँड्स ठेवता, हम्म, 40-40%, 50-50% ते चार्ज. हम्म, तर एका वेळेला चार्ज केला तर ठीक आहे, पण ते रेग्युलर तुमचं एक प्रोडक्ट गेलं की 40%, एक प्रोडक्ट गेलं की 40%, तुम्हाला काय मिळणार? मग तुम्ही क्वालिटी डीप करता, किंवा गिरायकाला फसवता. 500 ग्रॅमचं पाकिटासारखं मोठं पाकिट टाकून त्याच्यावर खालती लिहिलेलं असतं 400 ग्रॅम, आपण नाही बघत. हम्म, 100 ग्रॅम इज 40%. हम्म, पण हे असं चोऱ्या करतात, लोक हम्म, करतात. माझ्या वडिलांनी तोच विचार केला, की नाही, हम्म, हे करायचं नाही, आपण हम्म, ह्याच्यात आपण पडायचं नाही, छान धंदा करायचा. हम्म, लोक संबंधांवरच येणार. आणि मला असं वाटतं, की हे जे सोशल मीडिया किंवा ऑनलाईन बाईंग आहे ना, हा आमच्या धंद्याला आहे, हा म्हणजे होतोय. हा मीडिया लोक येत आहेत, हम्म, पण ते फार काळ आमच्यासाठी हम्म, ॲज अ, म्हणजे पर्सन टू पर्सन जेव्हा कॉन्टॅक्ट करतो की नाही हम्म, आपण, ते लोकांना अजून कळेल, की क्वालिटी जेव्हा फरक येतं लोक येणार. हम्म, आणि हम्म, पुढच्या अजून एक 10 वर्षात परत ते रिफॉर्म होईल, हम्म, आणि लोक विल कम टू द शॉप अँड बाय, असं हम्म, मला वाटतंय हम्म, पॉझिटिव्हली. हम्म. लेट अस सी. पण आता ऑनलाईन आहे अवेलेबल ऑनलाईन आमच्याच वेबसाईटवर आहे, आम्ही तुमच्या बाकी कुठल्याही पोर्टलवर टाकलं नाहीये. अच्छा आमची www.khamkar.co.in या वेबसाईटवर आमची आहे. ओके ओके बरं दादा कोविडमध्ये काही त्रास झाला होता कोविडमध्ये सगळ्यांना वाटलं, की सगळ्या किराण्यावाल्यांनी, हा मेडिकलवाल्यांनी खूप कमवले. हा हा लाईनी लागल्या हो सगळ्यांच्या म्हणून बाहेर. विचारते मी अहो, लाईनी म्हणजे जिकडे एखाद्याची पोटेन्शियल होती 12 कामगारांची हम्म, आणि माल हम्म, विकणाऱ्यांची, हम्म, तिकडे सगळेच कामगार गेले होते, 2च जण राहिले होते. हा मग त्या दोघांचं पोटेन्शियल आणि हम्म, 12 जणांचं पोटेन्शियल मध्ये फरक आहे की नाही? हम्म, हम्म, मग लाईन लागणारच ना, मग वेळ जाणारच ना त्या माणसाला द्यायला हम्म, 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 माल. धंदा केला, धंदा केला. अहो, हम्म, काय धंदा केला? तुम्हाला तुमचा माल पोचला.
हाच धंदा. मग तुमच्या व्यतिरिक्त सगळेजण ज्या ज्या माणसाकडे जात होते त्याच माणसाला त्यांनी सर्व्हिस दिली. उद्या जर मी अमर खामकरकडे जात होतो तर अमर खामकरने तुम्हाला सर्व्हिस दिली. तुम्ही नवीन दुसऱ्याकडे जात होतात तर त्यांनी तुम्हाला सर्व्हिस दिली का? नाही ना दिली. मग तो माणूस त्या 2 माणसांच्याच पोटेन्शियलवर चालत होता. आज आम्ही अख्ख्या मुंबईभर म्हणजे मी आणि फुलवाचे व्हिडिओ सुद्धा आहेत. रात्री आम्ही सगळ्यांचे मसाले घ्यायचो, भरायचो आणि इकडनं डोंबिवली सगळ्यांच्या घरी दिलेला आहे. त्याचाच आमचा फायदा आत्ता आहे. लोक आजही ते विचार करतात की हा माणूस कोविड मध्ये आमच्या घरी येऊन मसाले देऊन गेला. 1 किलो का होईना. म्हटलं मॅडम देणार येऊन. आणि तुम्हाला सांगतो वडिलांनी सांगितलं होतं की अमर 2-2.5 लाखाचं नुकसान झालं ना तरी चालेल. लोकांकडे पैसे नाहीयेत. खूप जण म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 रुपये झाले एखाद्याचे आणि ते म्हणाला की अमर माझ्याकडे 80 रुपये 20 रुपये तुला नंतर देतो. तर म्हणून काही प्रॉब्लेम नाही किंवा 50 रुपये आहेत 50 रुपये नंतर. कारण तसं आमच्याकडे खूप जुनं कस्टमर आहे. तर वडिलांनी 2-2.5 लाखापर्यंत अमर यू स्ट्रेच ऑन, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे विचार करू नका त्याचा. तर आम्ही तसं ते करत होतो. 284 280 पर्यंत आपण म्हणतो ना बॅड डेट सारखं पुस्तकावर लिहिलेलं होतं. XYZ XYZ XYZ. तुम्ही असं त्रास होतो असं काटा येतो. त्याच्यातला 1ही रुपया बाकी नाही हो. लोकांनी सगळे पैसे आणून दिले. हो, अरे वा. सगळ्या लोकांनी सगळे पैसे, आम्ही कोणालाही फोन केलेला नाही त्या पैशाकरता. सगळ्या लोकांनी सगळे पैसे आणून दिले. त्याचं एकमेव कारण आहे की ती माणुसकी म्हणजे आम्ही जपलेली आणि त्यांच्याकडनं आलेली. मग हे आपण त्याच्यावरच जगलोय ना. मसाला आणि इतके वर्ष लोक आपल्याकडे जी येत आहेत ती त्याच भावनेने येत आहेत ना. आज आईनंतर मुलगी किंवा सासू नंतर सून, सगळेजण ऍज अ फॅमिली जेव्हा आपल्या दुकानात चला आपल्या दुकानात जाऊया म्हणतात तेव्हा आम्ही जिंकलो ना. तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा करता ना मसाले, ते मार्केट कसं चालतं? छान चालतं. आणि एक्सपोर्टला ना खरं हलका माल लागतो. आम्ही त्यांनाच देतो जे प्रीमियम घेतात. तुम्ही म्हणाल की US ला माल जातो म्हणजे तो प्रीमियमच जातो. आज मोठे मोठे 2-3 ब्रँड जर तुम्ही बघितले तर सिंगापूर इकडनं हलकवलेत. त्यांना खूप नुकसान झालंय. मोठे मोठे ब्रँड्स, आय वोंट नॉट नेम, बिकॉज दे वेर इन्फ्युजिंग थिंग्स. ओके, दे वेर डुईंग फ्युमिंग्स. सो आता आम्ही एक कॅनडाला कंटेनर पाठवला. प्रीमियम कस्टमर, प्रीमियम, कारण तो स्वतः इकडे येऊन बघून गेला होता. बोला अमर हम लोग ऐसा करेंगे कि खाली 6 महीना वैलिडिटी का बोर्ड लगाएंगे. मतलब एक साल भर रहता, लेकिन इंडियन लॉ बोलता है कि 6 महीन्याची वैलिडिटी लिया. तर आपण 6 महीन्याची वैलिडिटी करूया. आई विल नॉट फ्यूम एनीथिंग, विल गिव प्युअर थिंग्स. तेरी हिम्मत है क्या बेचने की. कारण सगळ्यांना ना एक्सपोर्टला ना स्वस्त पाहिजे, स्वस्त काही नसतं. आणि लोक जे आपण बाहेर खातात ही आपली परदेशी मंडळी जी म्हणतात आम्ही प्रीमियम खातो, त्यांनी फक्त जरा इंडियात यावं आणि आपल्याकडे बघावं आपण काय खातो. आपण जे खातो ते सगळ्यात प्रीमियम आहे. म्हणजे युरोपियन कंट्रीज मध्ये येस नक्की काही ठिकाणी क्वालिटी खूप चांगली आहे किंवा मीठ म्हणतो आपण खूप चांगलं आहे, मासे खूप चांगले आहेत. पण रॉ मटेरियल ऑफ व्हेजिटेबल्स, रॉ मटेरियल ऑफ स्पाइसेस आणि म्हणजे प्रोडक्टिव्ह स्पाइसेस आपल्यासारखी जगात कुठे नाही, कुठेच नाही. क्वालिटी म्हणा काय म्हणा कुठेच नाही. दादा, भांडवल कायम कुठल्याही व्यवसायाचा, धंद्याचा बेस असतो, पाया असतो. सो तिकडे जर का कुठे कमी जास्त झालं तर काय करता तुम्ही, कसं हँडल करता? गॉड्स ग्रेस बँक आहे आणि बँकेशी आमचे संबंध चांगले आहेत. ओडी फॅसिलिटी ऑलरेडी असते. पण खरंच भांडवल हा खूप मोठा, म्हणजे सीझनला ना खूप गोष्टी ॲडव्हान्समध्ये खरेदी करावे लागतात. म्हणजे आत्ता मिरचीचा सीझन आहे, समजा जानेवारी फेब्रुवारी नवीन मिरची येते, तर आम्हाला टनांनी मिरची खरेदी करावी लागते. मग घरचे वाचवलेले पैसे, ओडीज, फॅसिलिटीज, हा आम्हाला 4 महिन्याचा पॅच कव्हर करायचा असतो आणि ते लाखो रुपये असतात. मग ते इन्व्हेस्ट करावे लागतात आणि आम्ही त्याची तरतूद ठेवतो. सगळ्यांनी ती तरतूद ठेवली पाहिजे, विचार केला पाहिजे सगळ्या व्यापाऱ्यांनी की धंदा करताना
आपण स्वतः सेल्फ रिलायंट राहिला तर जास्ती प्रॉफिट होतो. 12% आपण बँकेला देण्यापेक्षा आपलेच ते इनहाऊस कसे तयार होतील. इट टेक्स टाइम. एका वर्षात होत नाहीत, 2 वर्षात. ज्यांच्याकडे फंडिंग असेल त्यांची गोष्ट वेगळी, पण हळूहळू ते अक्युमुलेट करून कॅपिटल अक्युमुलेट करून चांगली मित्रमंडळी अक्युमुलेट करून ते होतं. आणि यू हॅव टू डू इट. नुकसानही होतं. कधी कधी आपण खरेदी करतो, एका भावाने भाव कमी होतो आणि मग ते नुकसान होतं. मला कमी भावाने विकायला लागतं. म्हणजे एका वेळेला मी हळद खरेदी केली होती 10 टन XYZ रेटनी, आणि त्याचा रेट 40 रुपयांनी, म्हणजे 10% कमी आला. देन आय हॅव टू बेअर द लॉस. मला त्या 10% कमीने विकायला लागली आणि ती विकली. पण तो लॉस कव्हर करायला तुमच्याकडे दुसरं कुठलं तरी प्रोडक्ट वाढतं, ते पण तुमच्या हाताशी पाहिजे. त्यावेळेला माझ्याकडे मिरची होती जी ऑलरेडी वाढली होती. सो वी कॉम्पन्सेट. म्हणजे असं होत नाही. पण तो एक हुशार व्यापारी किंवा ज्यांचा अभ्यास असतो ते मॅनेज करू शकतात. विदाऊट अभ्यास तर प्लीज काही करू नका. प्लीज अभ्यास करा. प्रत्येक गोष्टीला अभ्यास हा महत्वाचा आहे. आणि फुल टाइम करा. पार्ट टाइम काही नसतं. मला एक गृहिणी म्हणून तुम्हाला विचारते, अनेकदा काय होतं माहिती, आपण मसाले ना हे बाहेर जर का ठेवले, रेफ्रिजरेट नाही केले, तर ते बाहेर खराब होतात. सो मसाले आपल्या घरामध्ये टिकवून चांगले ठेवण्यासाठी काय करावं? एअरटाईट कंटेनर्स इज द बेस्ट ऑप्शन राईट नाव. पण आता काय होतं, पहिलं ना जर तुम्ही बघितलं तर वर्षानुवर्ष, म्हणजे 1.5 वर्षापर्यंत मसाले बायकांचे राहायचे घरी, बाहेर करून ठेवायचे बायका. आपल्या कोकणातल्या भागात किंवा देशावरच्या भागात खोबरं लसूण टाकून सुद्धा राहायचे. म्हणजे ओलं खोबरं, खोबरं, ओली लसूण, ओलं आलं आणि ओली कोथिंबीर हे टाकून सुद्धा 6 महिने राहायचे मसाले. आता काय झालंय, खताचं प्रपोर्शन वेगळं झालंय. खत जे आपण टाकतो, म्हणजे ज्यानी क्रॉप वाढतो, क्रॉप दिसायला छान दिसतो, ह्याचं लोकांनी प्रपोर्शन चेंज केलंय. त्याच्यामुळे ना शेल लाईफ ही कमी झाली आहे. मी जरी सांगितलं की एकदम बेस्ट क्वालिटी आहे, वर्षभर राहणार, तरी मला माहिती आहे आतून कुठेतरी की ही 1.5 वर्ष जरी राहिली ना तरी त्याचं क्वालिटी हळूहळू कमी होत जाते. 1 वर्ष जरी राहिली तरी मला माहिती आहे 9व्या 10व्या महिन्यात ना ती जी पहिली टेस्ट आहे ती राहणार नाही. काही बायका म्हणतात नाही सेम राहते, पण मला माहिती आहे नाही राहत. मी सांगतो, म्हणून आम्ही सांगतो की 2 वेळा, आता आमच्या दुकानात आम्ही नेहमी सांगितले की 2 वेळा मसाला करा. एक पावसाळ्याच्या अगोदर करा आणि एक पावसाळा झाल्यानंतर करा. पावसाळ्याच्या अगोदरचा थोडासा कमी करायचा, किंवा पावसाळ्याच्या अगोदरचा जास्ती केलात तर तो नोव्हेंबर पर्यंत गेला पाहिजे आणि नोव्हेंबरचा मसाला मार्च पर्यंत गेला पाहिजे. 2 वेळा केल्यानंतर फ्रेशनेस राहतो, क्वालिटी राहते. आणि ती म्हणजे ज्या बनवतात त्यांना, आमच्याकडे तर आठवड्यालाच बनतो मसाला फ्रेश, पण जे बनवतात स्वतः घरी जेव्हा बनवतात तेव्हा 2 वेळा करा असं मला वाटतं आत्ताच्या परिस्थितीत. दादा, हे जे अलीकडे ऑर्गॅनिकचं खूप फॅड निघालेलं आहे, म्हणजे फॅड नाही कदाचित म्हणता येणार, ते जेन्युइन पण असेल, पण मसाले सुद्धा ऑर्गॅनिक निघालेले आहेत, ते कितपत खरं खोटं? त्याचा मी अजून फार सखोल अभ्यास केलेला नाहीये, पण ऑनेस्टली ऑर्गॅनिकली प्रोसेस्ड असतील, ऑर्गॅनिकली ग्रोन असतील किती, हे मला म्हणजे शंका आहे. कारण ते एक तर एवढ्या कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर मध्ये करावे लागतील जर करायचं झालं तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल हळद ही 3 वर्षांनी एकदा क्रॉप येतो. त्याच्यात हळदीत कुर्क्युमिन असतं, त्याची लेवल असते. तर ते मॅनेज करायला बऱ्याच लोकांनी खूप प्रयत्न केलेत ऑर्गॅनिकली बनवणं. पण त्याच्यात तुम्ही ऑर्गॅनिक जेव्हा म्हणता ना तेव्हा कीड लागतेच. कारण ते आपल्याकडे आता विदाऊट तुम्ही फ्युमिंग केल्याशिवाय कीड जाणार आहे का? म्हणजे आपण जर घरी, फॉर एक्झाम्पल घरी आपण सिंपल विचार करा, कोथिंबीर लावली, तुमच्या घरच्या भांड्यात कोथिंबीर लावली, धणे टाकले आणि कोथिंबीर येते, हे सगळ्यांना माहिती आहे. तर ती कोथिंबीर राहते का? त्याच्यात माश्या लागतात, कारण त्यांना ते आवडतं खायला, कारण त्याच्यात हेच नाहीये. ऑर्गॅनिक आंबा जे म्हणतात, जेव्हा आपण आपल्या गावात ऑर्गॅनिकली एका झाडाला फक्त खत पाणी शेणखताचं असतं आंबा, त्या आंब्याला किती पक्षी लागतात आणि किती टोचे लागतात हे, कारण का
त्याला जोपर्यंत तुम्ही स्प्रे करत नाही तोपर्यंत किटाणू जातच नाही. म्हणजे किटाणू मरणार कसे त्याच्यावरचे, किंवा पक्षी हातच लावणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही स्प्रे करत नाही तोपर्यंत पक्षी तिकडे हल्लाच करणार. म्हणजे आता आमच्याकडे पाचगणीला घरात पेरू आहे, तर आम्ही ते पेरू कधी काढतच नाही, फक्त पक्ष्यांसाठी नाही, कारण ते फक्त खत पाण्याचे आहेत. तिकडे भरपूर पक्षी, भरपूर काय म्हणतात त्याला, कीटक हे असतातच. कारण अदरवाईज जिकडे तुम्ही स्प्रे करता ते मरतात, ते खाऊन टाकतात, मग पक्षी खात नाहीत ते. मग तुम्ही ऑर्गॅनिकली जेव्हा ग्रोन म्हणता तेव्हा ते सगळ्या कंट्रोल्ड ऍटमॉस्फिअर मध्ये असतात का, आणि मग त्याची कॉस्ट किती असणार आहे ह्याचा अभ्यास अजून माझ्या डोक्यात बसलेला नाहीये. म्हणजे काही मोठ्या कंपनीज म्हणतात आम्ही ऑर्गॅनिकली केले, ऑर्गॅनिकली केले. ऑर्गॅनिकली केले तर एवढं प्रोडक्ट कसं निघेल? आज कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिकली करता तेव्हा प्रोडक्शन विल बी ओनली 20%. 100% मध्ये त्याचे पैसे वाढणार आहेत तुमच्या कॉस्ट मध्ये, जे असतातही, पण ते एवढं क्रॉप कसं निघेल हा माझा अभ्यास अजून पूर्ण झालेला नाहीये, किंवा तो करायला मला वेळ मिळाला नाहीये. लेट अस सी हाऊ इट वर्क्स. आणि विकली आणि आपण खायचं आपलं ऑर्गॅनिक म्हणून. बरं, फुलवाचा तुमच्या व्यवसायात किती सहभाग असतो? खूप. ती सांगते बरोबर आहे, माझी आई पण, फुलवा पण. त्या घरच्या बायका जेव्हा सांगतात की हे बरोबर नाहीये, जेवण बनवते, फुलवा बनवते जेवण, आई जेवण बनवते. घरी आमच्याकडे मावशी आहेत तरी पण फुलवा इज द वन. तिला चिकन बनवायला आवडतं किंवा मासे बनवायला आवडतात. तर ती अरे आज जरा मसाला, म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की कधी कधी मिरचीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तिखटपणा व्हॅरीज. एकाच झाडाचं फळ जेव्हा आपण खातो, आंबा, आणि जर त्याच झाडाच्या बाजूच्या झाडाचं एकाच परसवातलं म्हणजे एकाच अंगणातल्या आपण तर वेगवेगळी टेस्ट असते. तसं होऊ शकतं, त्यामुळे तो फरक येतो. मग ते लगेच घरी कळतं, अरे ह्या लॉट मध्ये जरा तिखटपणा कमी आहे, ह्या लॉट मध्ये तिखटपणा जास्त आहे. येस, इट हेल्प्स. लेकीबद्दल काय सांगा? डान्स करते, फुलवावर गेली, तिला माझ्या धंद्यात काही इंटरेस्ट अजून तरी वाटत नाहीये. बघूया. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. थँक्यू. दिल के करीब. नाही, तुम्ही दिल के करीब मध्ये आलात आणि खूप छान इन्फॉर्मेशन दिलीत. हे खरं तर ह्या मार्केटबद्दल आम्हाला फारशी माहिती नसते, आम्ही फार विचार करत नाही, पण तरीच तो खूप छान माहिती दिलीत तुम्ही, आणि खूप इनसाइड इन्फॉर्मेशन सुद्धा आम्हाला कळली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब उद्यमशील. म्हणजे आमच्या वडिलांचं नाव रघुनाथ भिकाजी खामकर, हे आमचे वडील, आणि त्यांनी एक एक दुकानं घेत गेली. ही सगळी लाईन आता खामकरांची आहे, ती आमच्या वडिलांची आहे. म्हणजे वडिलांनी केलेली मेहरबानी आहे. मग एकेका गावाला भावाला गावून बोलवले आणि मग एक दुकान त्यांच्या ताब्यात दिलं आहे, आणि आता पण ती त्यांचीच आहे. पण तिथे आमचा काय हक्क नाही आहे, पण त्यांना सेपरेट आम्ही करून दिलेलं आहे. सगळ्यांची कुटुंब सुखी आहेत, सगळे व्यवस्थित आहेत. हे जे आमचं आता मी बसलो आहे ना, ते दुकान जे आहे ते पहिलं मेन दुकान आमच्या खामकर कंपनीचं, आणि त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यावेळेपासून हे दुकान आहे, पहिलं दुकान. आणि मग एक आम्ही घेत गेलो ना, ते नंतर आमच्या भावांनी ते मोठ्या भावाने ते आता कोकणात असतात, वारले ते, तर ते कोकणात असतात, ते आता इथे येत नाहीत. त्याच्यामुळे मग नंतर आम्ही ही दुकानं एक घेऊन सगळ्या गावच्या काकांना बोलून एकेकाच्या ताब्यात दिलेली आहेत.